पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा तरुण बिंब फला धरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरबीद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्वमहो न जाने। राधे मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म तक मोहि दीजिए श्री चरण में वास। शरदेन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनी लये सरस्वती नमोस्तुते। नमस्ते शारदा देवी वीणा पुस्तक धारिणी वासर पीठनी लये वरदे कामरूपिणी। श्री सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। एकदा वंदन करूया हनुमंतरायाला। माझ्या मागे टाळी वाजवायची आहे। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव विनाई। जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई। आज रे हारी मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी। अमंगल हारी द्रवहसु दशरथ अजिर बिहारी। ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून श्रीमद भागवताच्या आजच्या 6व्या दिवसाच्या सेवेला सुरुवात करत आहोत। मंडपात खेळणाऱ्या ईश्वरीय चेतना
कथेसाठी उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत. मोठ्या संख्येने उपस्थित असलेला मातृवर्ग, सर्व मायमावल्या, पुरुष मंडळी, आमचे उमरेकर दाजी आज उपस्थित आहेत. सर्व गावातले पाहुणे मंडळी बरेचसे उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये जे काही गावकरी मंडळी अन्नदान करण्याचं काम करत आहेत, कोणी श्रमदान करत आहे, कोणी पंक्तीला वाढत आहे, कोणी झाडून काढायचं काम करत आहे, कोणी भांडे धुण्याचं काम करत आहे, त्या सर्व महानुभावांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. मला कथेला संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणारे आमचे साऊंड सिस्टीमवाले शामरावदाजी कवठेकर, सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. सर्वप्रथम एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करूया. गोपाल कृष्णाला बोलवायचंय. भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा. ऐका आधी ऐका. हे बघा, तो देव त्याला मनापासून हाक मारावी लागते तेव्हाच येतो आणि त्याला टाळी वाजवून बोलवावं लागतं. त्याला प्रेमानं बोलवलं ना तो लगेच येतो, नाहीतर तो फक्त लांबून पाहतो. फार छली आहे तो. हा, म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने त्याला टाळी वाजवायची बरं का, एका तालामध्ये. एक गजाननराव टाळी वाजायली का सगळ्यांची पहा. हे भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा. ए श्याम मेरे आजा, घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा. ए श्याम मेरे श्याम मेरे आजा, घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा. भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा. राधा वाले आजा रे, मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे, मुरली वाले आजा रे, बनवरी वाले आजा, गोकुल से आजा रे, सत्संग में राजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, ताली ताली ताली. भगतों के राजा श्याम मेरे आजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा, राजा
कन्हैया लाल की भगवंताचं चरित्र आपण कालपर्यंत श्रवण केलं. काल कुठपर्यंत कथा ऐकली होती माय? महिला मंडळी सांगा, काल आपण कुठपर्यंत कथा ऐकली होती? काल नव्हते का कोणी आपल्यापैकी? पटपट सांगत जा, नाही तर मला नाव घेऊन हाक मारायची, वहिनी सांगा म्हणून कोणाला म्हणायचं का? मग त्याच्यासाठी पटकन बोला सगळेजणी. काल कुठपर्यंत कथा ऐकली आपण? हे गोवर्धन पर्वत उचलला होता कृष्णानं आणि सगळ्या गोकुळवासियांचं रक्षण केलं. गाई, वासर, गवळी, गवळणी, बाल गोपाल सगळे. आणि नंतर मग इंद्र शरण आला. इंद्राला अहंकार झाला होता, तो अहंकार घालवला. या हारांच्या फुलांच्या एका पाकळीचं कर्ज आहे तुमचं गावकऱ्यांचं माझ्यावर, बरं का? हे गाव माझ्यासाठी एक कुटुंब आहे आणि या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं माझ्यावर या एका फुलाच्या पाकळी एवढं एक कर्ज आहे या सगळ्यांचं, आणि त्यांचं प्रेम आहे. चला, काल गोवर्धन पर्वत पाहिला आणि आपण त्याची पूजा देखील या ठिकाणी केली. आज आपल्याला नियोजित वेळेमध्ये भगवंताचा विवाह सोहळा ऐकायचा आहे. अरे कसं आहे, मी असं ठरवितो ना पुरुष मंडळी, मी असं ठरवितो. एका दिवशी एका जागी कथा सांगू लागलो, सांगितलं आज आपल्याला कृष्ण जन्माची कथा ऐकायची, आणि सांगत सांगत एवढी कथा लांबली सरपंच, ते नंतर मग कृष्ण जन्माची कथा सांगणंच झाली नाही. महिला मंडळीला सुंठवडा आणायला सांगितला होता, ते तसाच राहिला, मग जन्माची कथा सांगितलीच नाही. मध्ये एक जण म्हणला, महाराज तुम्ही जन्म करतो म्हणले होते. म्हणलं मया थोडंच हातात आहे, त्याच्या मनात आलं तर ते जन्म घेईल, बरोबर की नाही? तो जशी बुद्धी देईल तशी. इथं मी बोलत नाही माहित, तो बोलवून घेतो. व्यासपीठावरून मी बोलत नाही. जो कोणी महाराज म्हणला ना मी बोलतोय, नाही तो अहंकारी आहे समजायचं. तुकाराम महाराजासारखे म्हणले, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, तो पांडुरंग वधवून घेतो, तो बोलायला लावतो. हा कान्हा बोलवून घेतो, मी नाही बोलत. नाही, माझी काय लायकी आहे, देव बोलवून घेतो. चला, आज आपल्याला देवाच्या लग्नापर्यंतची कथा ऐकायची आहे. मस्त मंडप, सगळ्यांनी काल सूचना सांगितल्याप्रमाणे कोणी लाल, कोणी पिवळ्या साड्या घातल्यात. एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. मस्त छान. आणि हा कसा आहे, एक मन प्रसन्न राहतं आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण हे सगळं करायचंय. चला, आता मी काल सांगितलं थोड्याशा भगवंताच्या बाललीला सांगण्यामध्ये आपण थोडस पुढे गेलो होतो. देवानं चोरी करायला सुरुवात केली होती. चोरी कशाची चोरी केली हो? देवानं काय चोरायला सुरुवात केली होती? दही, दूध, लोणी हे सगळं चोरी करायचं आणि सोबतच्या गोपाळांना खाऊ घालायचं. मामा, सोबतच्या गोपाळांना तर ठीक आहे, देवानी वानरांना सुद्धा खाऊ घातलं. ऐका महिला मंडळी, कृष्णानं वानर बोलवायचे आणि वानरांना सुद्धा खाऊ घालायचं. का खाऊ घालायचं त्यामागं कारण सांगितलं शास्त्रकारांनी. राम अवतारामध्ये ज्या वानरांनी साथ दिली, देव म्हणले अरे तेव्हा फक्त झाडाचा पाला खाला आणि समुद्राचं खारं पाणी पिऊन तुम्ही माझ्यासाठी युद्ध केलं त्या राक्षसांसोबत. तेव्हा काही मला तुम्हाला खायला देता आलं नाही, पण आता तुम्हाला दही, दूध, तूप खाऊ घालतो या. म्हणून देवानं वानरांना सुद्धा खाऊ घातलं, वानरांना सुद्धा. आज आपल्याला बरंच कथेमध्ये पुढे जायचंय. कृष्ण खोड्या करतोय. काही गवळणीला राग येतो कृष्णानं चोरी केली की. काही गवळणींना राग येतो त्यांना घरी चोरी केल्यावर. पण काही गवळणी वाट पाहायच्या कृष्णानं कधी माझ्या घरी येतो की, कधी येतो की घरी. याच्या मागं प्रत्येक कथेमागं रूपक आहे बरं का. रूपक म्हणजे काय असतं, कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीवरून एक दुसरा भाव सांगायचा असतो. एक गवळण वाट पाहते, घरामध्ये वाट पाहते. ती काय म्हणते,
बैसले मी होते रंगमहाली आरसे लाविले चार आरसे लाविले चार हरी माझा देवा माझा मंदिरी कधी या देवा माझा मंदिरी कधी या कृष्णा मंदिरी कधी या ऐका या गवळणीमध्ये वर्णन केलं हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल. मंदिरी म्हणजे काय हो? काही जण अर्थ सांगतात मंदिरी म्हणजे देवा माझ्या घरी कधी या, पलंगी मी केली सेज फुलांची परिमळ सुगंध घ्या. पण याच्यातला जो गभितार्थ भाव असा आहे, देव देव आपल्या हृदयामध्ये आला पाहिजे. आरसे लाविले चार. आरसे कोणते लावले? चार वेदांचे चार आरसे लावले. चार वेदांचे चार आरसे लावले. अजून एक गवळण आहे, गोड गवळण आहे. कोणती? हरिया हो माझे मंदिरी नाही कोणी दुसरे हरी हरिया हो हरिया हो माझे मंदिरी नाही कोणी दुसरे हरी याच्यातला या गवळणीमध्ये पण सांगितलं क्रोध सासर. सगळ्या गवळणी नाही म्हणतायत. सगळ्या जर म्हणल्या तर भजन जास्त होईल आणि लोकांना वाटेल मग भजनच चाललंय कथेमध्ये, दणदणच वाजायले नुसतं. हा ऐका, त्याच्यामुळं कथा देखील झाली पाहिजे. या गवळणीमध्ये सांगितलं क्रोध सासरा गेला दोरी, दंभ सासरा गेला दोरी. ते आशा माया ममता मोह मनातले सगळे दूर निघून गेले ना, मग देवाला बोलवायचं असते माय. हा, या हृदयामध्ये मनामध्ये देव येतो, पण कधी येतो? तुमचं मन रिकाम झाल्याशिवाय. ऐका, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये भरलेला कचरा, अहंकार, काम, क्रोध, लोभ हे सगळं रिकाम करत नाहीत, तोपर्यंत देव तुमच्या मनामध्ये येत नाही. हा, तुमच्या मनामधली माया, संसाराविषयीचा मोह, लोकेशना, वित्तेशना, पुत्रेशना,
हे जोपर्यंत निघून जात नाही देव तोपर्यंत मनामध्ये येत नाही. हा, म्हणून देवाला जर बोलवायचं असेल तर आधी मनात भरलेला आपला कचरा रिकामा करावा लागेल. त्याला कचराच म्हटलं साधू संतांनी. हा, फलकट तो संसार म्हटले, आणि संसारातलं फलकट जमा झालेला कचरा हा जोपर्यंत आपण मनातला काढत नाही तोपर्यंत देव आपल्या स्वप्नात सुद्धा येत नाही. स्वप्नात सुद्धा. चला, खोड्या वाढल्या, एक एक खोडी, एक गवळणीच्या घरी नंबरच लावून टाकला. या गवळणीच्या घरी आज, उद्या त्या गवळणीच्या, असं करत करत सगळ्या गावाला त्रासून गेल्या सगळ्या गवळणी. आणि गवळणी सगळ्या आल्या यशोदेकडं आणि यशोदेला म्हटल्या, यशोदे यशोदे कृष्णाशी सांगावे, यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी रहावे गोकुळी रहावे गोकुळी रहावे गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे. यशोदे कृष्णाशी सांगावे. आवाज थोडासा कमी यायला तर रोजच्या रोज आज काहीतरी बंद आहे, काही काही मशीन वगैरे. गोकुळी रहावे का जावे. यशोदे तुझ्या कृष्णाला सांग काहीतरी. एवढा त्यानं वैताग आणलाय आम्हाला, असं वाटतं गाव सोडून जावं काय की गाव सोडून. एक जणानं तर गाव सोडायचं ठरविलं. हा, की त्यानं काय केलं, बैलगाडी झोपली आणि बायकोला म्हणला चल बस, म्हणला आता आपल्याला गोकुळ सोडूनच जायचं. या कृष्णानं एवढा म्हणजे वैताग आणलाय, आता थांबायचं नाही म्हणलं, आपल्याला गोकुळामध्ये थांबायचं नाही. मॉनिटर मध्ये थोडा थोडा वाढवून द्या, थोडासा कमी वाटतोय मला बरं का, थोडासा अपुरा वाटतोय, आणि थोडासा इको ठेवा बोलताना. हॅलो हॅलो ची हॅलो. त्यानं बैलगाडी झोपली आणि बैलगाडीमध्ये बायकोला बसवलं. पण कृष्णानं जर समजा असं एकेकाला जाऊ दिलं असतं तर गाव रिकामं झालं असतं ना. हा, कृष्णाचा हेतू हा कोणाला गावातून पळवून लावण्याचा नव्हता, एक लक्षात घ्या. कृष्ण हा उत्तम संघटक होता. त्याला संघटक, एक उत्तम नेता होता. आणि नेत्याचं काम काय असतं, आपल्या कार्यकर्त्यांना धरून ठेवणं. बरोबर, त्याने संघटना तयार केली होती. संघटन जर शिकायचं असेल तर कृष्णाच्या चरित्रातून शिका. समाजकार्य शिकायचं असेल तरी देखील कृष्णाच्या चरित्रातून शिका. आणि राजकारण देखील जर शिकायचं असेल तरी कृष्णाच्या चरित्रातून शिका. हा, राजकारण सुद्धा एवढा कृष्णाचं चरित्र, म्हणून म्हणतो मी एवढं सोपं नाही समजणं, फार अवघड आहे. तो भगवान योगेश्वर कृष्ण आहे. कृष्ण त्यानं काय केलं, बैलगाडी झोपली, बायकोला बसवलं आणि गेला गावाच्या बाहेर गेला गोकुळाच्या. आणि यमुनेच्या जवळ जवळ आल्यावर त्याची बायको म्हणली, अहो तहान लागली, पाणी आणा की. तहान लागली, पाणी आणा. कळशी होती जवळ, ती कळशी नवऱ्यानं घेतली त्या गवळ्यानं, आणि गवळणीला सांगितलं त्याच्या बायकोला, हे बघ तो फार मायावी आहे, हे बैलाचा कासरा धरून ठेव, मी आत्ता जातो आणि आत्ता पाणी घेऊन येतो. यमुना थोडीशी लांब होती आणि दाट झाडी होती. नवरा गेला, बैलाचा कासरा धरून बसली ती बायको त्याची, ती गवळण. कृष्णाला जेव्हा कळालं त्यानं तिच्या नवऱ्याचा वेश धारण केला. अहो ते ज्यानं हे जग निर्माण केलं त्याला कोणाचं रूप धरता येणार नाही का? त्यानं तिच्याच नवऱ्याचं रूप धरलं मामा, आणि हातात कळशी भरून आणली लगेच पाण्याची ती घागर, आणि म्हणला, हे बघ पी पाणी, आता पाणी पी, आणि हे बघ ते फार छली आहे, ते माझ्यासारखंच रूप धरून येईल बरं का, तुला फसवील. कोण म्हणायलाय? कृष्णच म्हणायलाय. तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन आलेला, आणि त्यानं आण म्हणला कासरा इकडं. त्या बायकोला पाणी प्यायला दिलं आणि त्यानं फिरविली बैलगाडी गावाकडं. वापस जायचं म्हणला, पाहून घेऊन म्हणला त्याच्यासोबत. तितक्यात तिचा खरा नवरा आला पाणी घेऊन, आणि सांगायला त्या बायकोला, अगं ते कृष्ण आहे, त्याच्यावर भरोसा ठेवू नको, तुझा खरा नवरा मी. झोपलं दोघांचं भांडण तिथंच, दोघांचं भांडण झोपलं, कृष्णाचं आणि त्या गवळणीच्या खऱ्या नवऱ्याचं. ते खरा नवरा शरण आला, मारामारीला. ऐकते का ते? चोरून दही दूध खालेलं 4 गावचं फिरून माझ्यासारखं. हा, ते ऐकते का भांडणाला?
ते म्हणला चला मग आता नंद बाबाकडे. भांडण गेलं नंद बाबापाशी आणि ते जे खरा तिचा नवरा होता का नाही ते हातापाया पडू लागला. म्हणला नंद बाबा अहो मीच खरा नवरा आहे या गवळणीचा आणि तो जो आहे का नाही तो कृष्ण आहे, नाटकी तुमचंच पोरग आहे ते. कृष्ण सुद्धा असा हात जोडून म्हणू लागला नंद बाबा त्याचं काय ऐकू नका, तेच नकली आहे. नंद बाबाच्या लक्षात आलं बापाला आपलं पोरग कळत नाही. हा बाप बाप होता हे आखेर. नंद बाबा हे बघा म्हणले ही जी उंच वाड्याची भिंत दिसायली की नाही या भिंतीवर जायचं आणि त्या उंच 2 मजली वाड्याच्या भिंतीवरून खाली उडी मारायची. ज्याची उडी पडली ती बायको बैलगाडीत त्यालाच. ही बायको ही गवळण आणि ती बैलगाडी त्याची म्हणला. नकली मायावी कृष्ण एकच उडी मारली गेला वरच्या मजल्यावर त्या बिल्डिंगच्या त्या माडीच्या आणि उडी मारायच्या तयारीत ते जे खरा नवरा होता की नाही त्या गवळणीचा त्याचे तर हात पाय जिरले. असंच बसलं ते. नंद बाबा म्हणले काय रे तुला जायचं नाही का उडी मारायला? नाही म्हणला नंद बाबा बायको गेली बैलगाडी गेली तर गेली म्हणला मग पाय मोडून घेऊ काय? गेली तर गेली बायको. तरी म्हणला मीच खरा नवरा आहे हो म्हणला तिचा. नंद बाबा म्हणले हे बघ कृष्ण जोपर्यंत वर चढून बसलेला आहे की नाही तोपर्यंत ही तुझी बैलगाडी तुझी बायको घे आणि पळी इथून पटकन. हा एवढा वैताग आणला. सगळ्या गवळणी गाराने सांगू लागल्या यशोदेला. यशोदेनं एका दिवशी कृष्णाच्या कानाला धरलं आणि कानाला धरलं आता तुला सोडत नाही म्हणली. आता तुला सोडत नाही, बांधून टाकते बांधून. पण कशाला बांधते? जर काढशील खोडासे करील जर काढशील खोडासे करील उकळाला बांधेल तुला उखळाला बांधीन तुला रे नंदला, उखळाला बांधीन तुला रे नंदला. तारी 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 खट्याळी बाई तुझा नंदला, खट्याळी बाई तुझा नंदला. जर काढशील घोड्या असे करील हाल, उखळाला बांधीन तुला रे नंदला, उखळाला बांधीन तुला रे नंदला. उखळाला बांधते म्हणली तुला उखळाला आणि नुसती म्हणली नाही बांधण्याची तयारी केली. ऐका मायबाप ऐका, जगाचा बाप आहे तो पण त्याला सुद्धा बांधण्याची ताकद भक्तीमध्ये किती आहे. यशोदा भक्तीच्या जोरावर बांधते. देवाला बांधणं आतापर्यंत फक्त 2 जणांना शक्य झाले. ऐका महिला मंडळी पुरुष मंडळी, आपण फक्त नावालाच पुरुष आहेत पण देवाला बांधण्याची ताकद फक्त महिला मंडळीमध्येच आहे. आणि अशा 2च झाल्या आजपर्यंत बांधणाऱ्या, एक यशोदा आणि एक आपल्या महाराष्ट्रातली आपल्या जिल्ह्यातली परभणी म्हणजे आपलाच जिल्हा जुना गंगाखेडची जनाबाई. या दोघीच बांधू शकल्या. महिला मंडळीमध्ये ताकद किती आहे बघा. आपण फक्त नावाचेच पुरुष आहेत पण देवाला बांधण्याची ताकद महिला मंडळीमध्ये आहे. म्हणून म्हणतो महिला अबला नाही. मेरे देश की महिला नहीं है, महिमा है. भारतातली स्त्री ही महिला नाही, ती भारताची महिमा आहे. म्हणून म्हणतो मी स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नाही. ऐका, त्याला बांधायचं ठरवलं. जनाबाईने देखील गोड बांधलं. कसं बांधलं हो? धरीला पंढरीचा गळा बांधून या दोर, गळ्याला दोरी लावली त्याच्या. आणि इथं कृष्णाच्या सुद्धा दोरी बांधायची तयारी केली. यशोदेनं घरात गेली पळत, चांगली लांब दोरी आणली. दोऱ्याला काय कमी असेल का? गायी खूप होत्या. किती होत्या काल महिला मंडळी सांगितल्या मी? कृष्ण वळायचा तेवढा आकडा सांगितला. 9 लाख बरोबर. हा मोठ्यानं सांगत जा, माझ्या कानाला जरा सर्दी झाली. ऐका, हा त्याच्यामुळे ऐकू येत नाही सर्दीमुळे. म्हणून 9 लाख गायी ज्याच्या घरी, तिथं दोरीला काय कमी आहे का? लांब कासरा आणलाय, लांब कासरा. आणि कृष्णाला बांधायला गेली यशोदा. गडबडीत अशी खूप राग आला यशोदेला आणि गडबडीत बांधते पण त्यावेळेला एवढी दोरी कमी पडली. एवढी 1 फूटभर एवढी दोरी कमी पडली. तेवढा लांब कासरा. लक्षात घ्या भगवंताची माया किती अलौकिक आहे.
एवढी दोरी कमीच पडली. पुन्हा यशोदा घामाघूम झालेली पळत गेली घरामध्ये. थांब किसन्या, तुला धडा शिकवते. पुन्हा गेली आणि पुन्हा एक दोरी आणली, तरी देखील दोरी एवढी कमीच पडली. अशी एकदा दोनदा तीनदा दोरी कमीच पडायली. पण घाम आला यशोदेला, घामाघूम झाली, वेणी विस्कटली, केस विस्कटले, कपाळावरून चेहऱ्यावरून घाम येतोय खाली. त्यावेळेला दया आली कृष्णालाच. आपली आई बांधायसाठी किती बेजार व्हायली. कृष्णानं स्वतःहूनच मग असं बांधून घेतलं स्वतःला. आई पुरली का दोरी? काय म्हणला कृष्ण? आई दोरी पुरली का आता? आणि स्वतःला बांधून घेतलं स्वतःला. व्यास महाराजांनी गोड वर्णन केलं त्याचं देखील. स्वमातु स्विन्नगात्राया विस्तृता कबरस्त्रजा दृष्ट्वा परिश्रम कृष्णे कृपयासी तस्व बंधने. कृष्णानं पाहिलं आई घामानं ओली झालेली आहे आणि वेणी सुद्धा आईची ढिली झालेली आहे, केस विस्कटलेले आहेत. फुलांची वेणी, जो गजरा माळलेला होता तो आईचा गळून पडलेला आहे खाली. तेव्हा कीव आली आईची, करुणा आली आणि त्यानं स्वतःलाच बांधून घेतलं. आई पुरली ग दोरी. कशाला बांधलं होतं? उखळाला आणि कृष्णाला. उखळ कसं असतं? आपल्याकडचं जे उखळ असतं ते जमिनीमध्ये आपण पुरलेलं असतं, बरोबर. पण तिकडची जी उखळाची पद्धत आहे की नाही, तुम्ही म्हणाल महाराज उखळाला कुठं बांधता येतं का? उखळ खाली जमिनीमध्ये पुरलेलं असतं. पण तिकडचं जे उखळ आहे की नाही, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तिकडचे उखळ डोक्या एवढाले उखळ असायचे. आता देखील जे वृंदावनात गेलेले आहेत, ज्यांनी नंदबाबाचा वाडा पाहिलाय, त्या वाड्याच्या बाजूलाच म्हणजे रोडकडं तोंड करून उभं राहिलं, त्या वाड्याकडून रोडकडं तोंड करून उभं राहिलं तर डाव्या हाताला उखळी बंधन लीला ज्या ठिकाणी केली देवानं ती जागा आहे. आणि आता सुद्धा तिथं मंदिर आहे आणि तिथे उखळ ठेवलेलं आहे. दगडी उखळ फार मोठं आहे, ते पण या बॉक्सहून मोठं असेल एवढं. तर एवढ्या उखळाला बांधलं. उखळ कसं असतं ते? महादेवाच्या हातातलं डमरू पाहिला का नाही? वर एक असा त्रिकोणी भाग आणि खाली पुन्हा एक त्रिकोणी भाग, तसं उखळ त्या पद्धतीचं. त्या उखळाला बांधलं आणि यशोदा घरामध्ये गेली. आता बघतेच म्हणली तुला कोण सोडतं कसं सोडतं. कृष्णानं रडण्याचं नाटक केलं. नाटकी होता फार. सांगतो मी नेहमी, देवासारखा नाटकी अजून कोणी दुसरा झाला नाही. फार नाटकी कृष्ण. नाटक केलं रडण्याचं. पण आई मध्ये गेली की याला दुसरंच काहीतरी करायचं होतं. त्यानं उखळ आडवं पाडलं मामा. उखळ आडवं पाडलं आणि शामरावदाजी उखळाचा गाडा केला त्यानं. गाडा आपल्याकडे ते लहान लेकरं तुमच्या बोरिंगचे दगड निघत होते माहित आहे? दगड निघायचे ना, त्या दगडाला असे आम्ही तार लावायचो आणि त्याला ओढायचो. तसं त्यानं उखळाचा गाडा केला आणि ते असं भुलत गेलं. आणि त्या अंगणामध्ये, नंदबाबाच्या वाड्याच्या अंगणामध्ये 2 झाडं होते अर्जुन वृक्षाचे. त्या अर्जुन वृक्षाच्या झाडाला ते उखळ अडकलं. त्या झाडामध्ये अडकलं उखळ आणि ते दोन्ही मोठं उंच ढगामध्ये पोहोचलेले ते दोन्ही झाड उखडून खाली पडले आणि फार मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकला आणि यशोदा बाहेर धावत आली. त्या उखळाला अडकून 2 झाडच पाडले कृष्णाने आणि मध्ये दोन्ही झाडाच्या मध्ये असा उभं राहिला. बाजूनं दोन्ही झाडं पडलेले पाहिले यशोदेनं आणि गडबडीमध्ये ती दोरी सोडली आणि उचलून घेतलं कृष्णाला. कृष्णा कस काय पडले रे झाड? तुला लागलं तर नाही? पाडणारा कोण होता? झाड पाडणारा कोण होता? हाच होता. पण रडण्याचं नाटक केलं. आई बघ ना झाड पडले. सगळे गावकरी, सगळे गोपाळ, सगळे गवळी धावत आले आणि पाहिलं तर ते झाड उखळून पडलेले, उपटून पडलेले. कोण होते ते झाड आणि देवाच्या धक्का लागूनच का पडले? ऐका. एक ते कुबेराचे मुलं होते, नल कुबेर आणि मणिग्रीव त्याचे नाव होते. एकदा नारदजी आले त्या दोघांच्या समोर, पण नारदाला त्यांनी वाकून नमस्कार सुद्धा केला नाही. ऐका, साधू संत समोरून आले, निदान वाकून नमस्कार केला पाहिजे आपण. पण ते असे झाडासारखेच उभं राहिले. नारदांनी त्याला श्राप दिला, अरे पुढच्या जन्मात झाडच होऊन राहा. नारदाच्या श्रापामुळं, एका संताच्या साधूच्या श्रापामुळं त्या कुबेराच्या पोराला, काय म्हणतोय मी, सर्वसामान्याचे होते का ते? जगातलं सगळं धन ज्याच्या मालकीचं त्या कुबेराचं, त्या कुबेराच्या पोरांना श्राप दिला साधूनं. साधूमध्ये एवढी ताकद आहे. ते कुबेराचे मुलं जे होते ते झाड होऊन पडले नंदबाबाच्या अंगणामध्ये आणि भगवान गोपाल कृष्णानं त्याचा उद्धार केला. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधे श्याम.
असा देवाची ओखळी बंधन लीला सांगितलेली आहे. आता सगळेजण गोकुळामध्ये आहेत बरं का, पण भगवंताच्या खोड्या एवढ्या वाढल्या होत्या. मग आता काय सांगितलं यशोदेनं, किसन्या तू आणि तुझी टीम आता गावात राहायचं नाही. आता तुम्ही कुठं जायचं, गायी चारायला वनामध्ये. उद्यापासून उद्या सकाळी कृष्णा तू गायी चारायला निघणार. संध्याकाळच्या वेळेला ज्या मोठ्या मोठ्या गायी होत्या त्या वेगळ्या काढल्या आणि गायीचे जे लहान लहान वासरं होते त्या वासराचा एक कळप वेगळा काढला. आणि हा कळप आजपासून कोण वळणार होता, आता कृष्ण वळणार होता. आनंद झाला कृष्णाला आणि गेला गल्लीमध्ये वाड्याच्या बाहेर सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे उद्यापासून मी गायी वळायला जाणार आहे, तुम्ही सुद्धा गायी वळायला जायची तयारी करा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. दुसरा दिवस उजाडला. भगवान कृष्णानं स्नान केलं. तुम्ही म्हणाल महाराज एवढे दिवस का आंघोळ केली नव्हती का त्यानं? दररोज करायचा माय, पण आजचा विशेष दिवस तो सांगतोय. हा, दररोज आंघोळ करायचा. निघाला कृष्ण. पिवळा पितांबर नेसलेला आहे, डोक्याला मोर मुकुट घातलाय, हातामध्ये बासरी आहे, खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे, हातामध्ये काठी घेतली आणि तो जगाचा बाप गायी वळण्यासाठी निघालाय. गायी वळण्यासाठी देवानं अवतार धारण केला माय. राक्षसांचा उद्धार केलाच केला, पण गायीची सेवा सांगून गेला कृष्ण. गायीची सेवा करा. अनवाणी पायात चप्पल सुद्धा घातली नाही. जोपर्यंत देव गोकुळामध्ये होता, वृंदावनामध्ये होता, चप्पल नाही घातली देवानं. सगळ्या गायी म्हणजे मोठ्या गायी नव्हत्या, लहान लहान गायी होत्या. गायीचे वासर होते, सगळा कळप आणि सगळे गोपाळ जेवढे काही चोरी करायला सोबत होते की नाही, सगळे आता वनात निघालेत. वनात गायी चारायला. कसे निघाले? साधू संतांनी वर्णन केलं. आपण तेच वर्णन टाळी वाजवून ऐकायचंय. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, इथून इतक्याच महिला मंडळी टाळ्या वाजवतात नाही. अजून पाठीमागे बसलेल्या महिला मंडळी पंक्तीला अजून बराच टाइम आहे, तोपर्यंत भजन करा, भूक लागते. हा, हात वर करायचा माय. पाठीमागे आवाज येतोय नक्की. इकडं या बाजूला शाळेकडच्या इकडच्या. हा, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाले, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाले. बीच में मेरो मदन गोपाल, हा हा हा, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाले, छोटा सा छोटा सा छोटा सा मेरो मदन गोपाल.
छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाले छोटे छोटे तारे तारे छोटी गैया छोटे छोटे ग्वाले छोटो सो मेरो मदन गोपाल. तो मदन गोपाल तो कृष्ण कन्हैया गायी वळायला निघालाय. गोड वर्णन केलं साधू संतांनी. छोट्या छोट्या गायी आहेत, पुढे चालतायत, पाठीमागं गोपाळ चालतायत आणि त्याच्या मध्यभागी चालत चालत तो कान्हा बासरी वाजवतोय. शोभून दिसणार ते रूप साधू संतांनी. हे झालं हिंदी भजन, हे झालं हिंदी भजन. मराठीत सुद्धा गोड साधू संतांनी वर्णन केलं. पावा घोंगडी घेऊनी पायी हो पावा घोंगडी घेऊन पायी संगे गोपाळ घेऊन गाई वृंदावनी वेणू वाजविला सुसुरे बाई ग बाई गायी चारण्यासाठी तो गोपाळांना घेऊन वनामध्ये गेला. पण वनामध्ये जाऊन फक्त गायीच चारले असं नाही बरं का. ती एक भगवंताची लीला होती. तिथं जाऊन देखील राक्षसांचाच वध केला. कृष्ण चरित्र सांगताना आमची महाराज मंडळीच बऱ्याच वेळेस एक चूक करतात. मला कोणावर टीका नाही करायची. मी व्यासपीठावर बसून वैयक्तिक कोणालाही बोलत नाही, कोणाचं उणं धुणं काढत नाही. आहा नाही. पण एक मात्र आवर्जून व्यासपीठावरून सांगू इच्छितो. युट्यूबला फेसबुकला लाखो लोक मला पाहतात, त्याच्यामुळे मी एक गोष्ट सांगू इच्छितो. कृष्णानं फक्त केलेल्या तुम्ही खोड्या सांगता. गवळणीचा कोणाचा पदर ओढला, कोणाचा हाताला धरलं, कोणाची घागर फोडली, कोणाच्या घरात चोरी केली. पण मायबाप हो, फक्त एवढंच करण्यासाठी कृष्णानं अवतार नव्हता धारण केला. राक्षसांचा संहार करण्यासाठी, साधू संतांचं भक्तांचं रक्षण करण्यासाठी, गाय ब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी माझ्या देवानं अवतार धारण केला होता. ऐका, कृष्णाला बदनाम करून सोडलं लोकांनी. कोण? आजकालच्या फालतू कवी लोकांनी. काय तर राधे चल माझ्या गावाला. कृष्णाला माहित नव्हतं गाव राधेचं कोणतं काय कोणतं, एवढं दाखवायला रिकाम टेकडा होता कृष्ण. तिथं जाऊन सुद्धा राक्षसांचा संहार केला. ऐका, एक वत्सासूर नावाचा राक्षस यमुनेच्या काठावर कृष्ण परमात्मा गायी चारतोय. त्या वत्सासुरानं वासराचं रूप धारण केलं आणि वासराच्या कळपामध्ये शिरला. कृष्णानं त्याला शेपटीला धरलं एका हातानं आणि एका हातानं दोन्ही पाय धरले. गरगर गरगर फिरवला आणि आकाशामध्ये फेकून दिला. एक मोठं कवठाचं झाड होतं, त्या कवठाच्या झाडावर फेकला. असे सगळे कवठ खाली पडले आणि तो राक्षस देखील मरून पडला. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. हे असं बोलताना जरा जास्त ताकद लावावं लागेल मला. थोडंसं काही वाढते का पहा बरं. याचं वर्णन व्यास महाराजांनी केलं. ग्रहित्वा परमापाताभ्यो सहलांगुकं अच्युता कामित्वा कल्पित्याग्रे प्राहि गोतगत जीवितम. तो जो वत्सासूर नावाचा राक्षस होता, तो वत्सासूर मारला. असाच एक बकासूर नावाचा राक्षस आला. सवय बको नाम महान सुरो बकरूप भृकौ. तो बक म्हणजे कशाचा? बक म्हणजे काय म्हणायचं त्याला? बगळा. कशाचं रूप घेऊन आला तो? बगळ्याचं. तो बक नावाचा राक्षस बगळ्याचं रूप घेऊन आला. खूप मोठा आकारानं मोठा असलेला तो राक्षस एका मोठ्या बगळ्याचं रूप धारण केलं आणि एकदम झेप घेतली. त्यानं कृष्णाला गिळलं आणि कृष्ण परमात्म्याने त्याची चोच फाडली आणि त्याच्या शरीराचे दोन भाग केले आणि तो बकासूर नावाचा राक्षस ठार मारला. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की.
असे एक नाही अनेक राक्षस मारायला सुरुवात केली. पण जे नंद बाबा आणि यशोदा होते त्यांना काळजी वाटू लागली. जेव्हापासून कृष्ण परमात्मा जन्मलाय, जेव्हापासून कृष्ण हा गोकुळामध्ये आलाय, तेव्हापासून गोकुळावर संकट यायला लागलेत. पहा ना तुम्ही, पुतना आली लगेच 2-4 दिवसामध्ये तो महाबळ नावाचा भट आला, महाबळ राक्षस. त्याच्यानंतर तृणावर्त आला, वत्सासुर आला, अघासुर आला, बकासुर आला. असे एक नाही अनेक राक्षस आले. त्यामुळं काळजी वाटू लागली सगळ्यांना. अजून एखादं मोठं संकट येतं की काय गावावर. मग ते म्हणले आपण हे गावच सोडून देऊ. ऐका, फार लक्षपूर्वक ऐका. आणि काय होतं माय, एखाद्या वेळेस असं तुमचं लक्ष विचलित झालं, मग मी थोडासा ओरडतो. आता एक मला सांगा, तुम्ही समजा तुमचा भाऊ येणार आहे, बाप येणार आहे माय, आणि त्याच्यासाठी खूप आवडीनं स्वयंपाक केला, भाजी केली, खूप छान भाजी केली, जीव लावून जीव ओतून तुम्ही स्वयंपाकाची तयारी केली. सकाळपासून दुपार झाली, दुपारपासून संध्याकाळ, एवढ्या मेहनतीनं तुम्ही स्वयंपाक केला, भाजी केली. आणि जर समजा घरातल्या एखाद्या लेकरानं येऊन त्याच्यामध्ये असं पळीभर मीठच टाकून दिलं, राग येईल का नाही तुम्हाला? येईल का नाही? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, येईल का नाही? मग तसंच आहे माय, मी माझ्या देवाला खुश करण्यासाठी, माझ्या जगाच्या बापाला खुश करण्यासाठी मी एवढा घसा कोरडा होईपर्यंत कथा सांगतो. आणि तेवढ्यामध्ये जर समजा तुम्ही कोणी मध्येच उठायले, कोणी मध्येच बोलायले, मला जर असा व्यत्यय आणला, डिस्टर्ब केला, मला राग थोडासा येणं साहजिक आहे का नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, बरोबर आहे का नाही? मग मी जे काल ओरडतो, परवा दिवशी कोणाला ओरडलो असेल, कोणाला राग आला असेल, मला वाटणं साहजिक आहे की नाही? माझा अधिकार आहे का नाही तेवढा ओरडण्याचा तुमच्यावर? शिव्या नाही देणार कोणाला, पण मध्ये डिस्टर्ब करू नका फक्त. मी हे बघा, अजून मी माणसासाठी कथा नाही सांगत, मी या जगाच्या बापाला खुश करण्यासाठी कथा सांगतो, माणसासाठी नाही सांगत. मी अजूनही सांगतो. तुम्ही म्हणाल माळवटेकरांसाठी कथा सांगितली, नाही. हा, मी माझ्या फक्त देवासाठी कथा सांगतो. हा, बरोबर आहे मामा, मी तुमच्या तोंडापुरतं नाही म्हणत, मी तुमच्यासाठी कथा सांगतोय, मी माझ्या देवासाठी कथा सांगतोय. हा, आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही गावामध्ये मी 5 मिनिट सुद्धा सरपंच उशीर होऊ देत नाही. कारण त्यावेळेला माझा देव वाट पाहतो, कधी मधुकर येईल आणि कधी मला कथा सांगायला सुरुवात करेल. हा, माणसासाठी तर कोणी सांगाल हो, देवासाठी सांगणारा पाहिजे. मी 5ही मिनिट उशीर कुठं, मला बोलवायची वेळ येऊ देत नाही, मी माझ्या वेळेला हजर होतो. हा माझा नियम आहे. इथलाच नाही, माझ्या पोरायला विचारा, कुठंच 5ही मिनिट माझी कथा मागं पुढं होणार नाही. आणि म्हणूनच तोच आशीर्वाद, तेच तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. तुमच्या आशीर्वादानं आज महाराष्ट्रातला मी पहिला कथाकार आहे जो गातो, वाजवतो आणि कथा सांगतो. एवढे कामं करणारा महाराष्ट्रातला आज एकमेव कथाकार तुमच्या समोर आहे. ऐका, फक्त मध्ये व्यत्यय आणत जाऊ नका मा, एवढंच. फक्त 2 दिवस राहिले. मग सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही केलेल्या स्वयंपाकामध्ये जर समजा कोणा पळीभर मीठ आणून टाकलं, तुम्हाला राग येईल का नाही? तसंही ते मी एवढ्या जीव लावून जीव तोडून तुमच्या पुढं सांगतोय. कशामुळं? हा, तुम्हाला कथा समजली पाहिजे. चला ऐका. गायी वळताना अनेक संकट, गोकुळात असताना देखील अनेक संकट आले. म्हणून एक उपनंद नावाचा एक गवळी होता. उपनंद एक वृद्ध म्हातारा गवळी होता. खूप ज्ञानी होता बरं का, खूप ज्ञानी होता. त्यानं सांगितलं, नंदबाबाला बोलवलं. कोण बोलवलं? उपनंदानं. उपनंद म्हणजे गावातला एक वडीलधारी माणूस होता. ह्या गोष्टी कोणीही सांगणार नाही, फार खोलात आहे हे, एवढ्या खोल जाऊन कोणी सांगत नाही. मग तो उपनंद काय म्हणला, पुतना आली नंदबाबा, तो ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेला एक राक्षस आला, महाबळ. वादळाच्या रूपामध्ये तो एक तृणावर्त आला. वत्सासूर, अघासूर, धेनुकासूर, बकासूर असे अनेक राक्षस आले. उखळाला अडकलं, उखळ अडकून झाडं पडले. उखळ अडकून कुठं पडतात काय? काहीतरी संकट मोठं येण्याच्या अगोदर आपण हे गोकुळ सोडून देऊ गोकुळ. मग कुठं जायचं? आपल्याला आजपर्यंत देवानं वाचवलं, पण आता वाचवणार नाही. आता आपण गाव सोडून जाऊ. नंदबाबा म्हणले, पण जायचं कुठं? त्यावेळेला सांगितलं, आपण आता गोकुळातून वृंदावनामध्ये जाऊ. गोकुळातून वृंदावन, गोकुळ वेगळं ठिकाण आहे आणि वृंदावन वेगळं ठिकाण आहे. कुठं जायचंय आता? सखे गा
वृंदावनी जाऊया सखे ग, वृंदावनी जाऊया टाळी वाजवायची माय सगळ्यांनी इकडं सगळ्यांनी टाळी वाजवायची सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग वृंदावनी जाऊया सखे मुरलीधरा पाहूया सखे ग वृंदावनी जाऊया. वृंदावनात जायचं ठरलं. वृंदावन त्याचं नावच वन. असे गोकुळाच्या भोवताल अनेक प्रकारचे वन आहेत बरं का. वृंदावन आहे तिथं तुळशीचं वन वेगळंच आहे, मुंजारण्य वेगळंच आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे वन आहेत. ऐका माय त्या वृंदावनाची महिमा तुम्हाला जर पाहायची असेल ऐकायची असेल तर तिथं प्रत्यक्ष गेल्याशिवाय तो अनुभव नाही येणार. इथं ऐकून होणार नाही ते, तुम्हाला एकदा तिथं जावं लागेल. हा तिथं गेल्याच्या नंतर तिथलं वातावरण जे आहे की नाही आजही माणसाला मोहित करतं. मोहित गेल्यावर वापस येऊ वाटत नाही. हा ज्याच्या मनात संसार आहे त्याला येऊ वाटल, पण ज्याला विरक्ती आहे काही घेणं देणं नाही संसाराचं ते म्हणते मी इथंच राहतो. हा तिथं साधा रिक्षेवाला जरी असेल ना राधे राधेच म्हणणार. वृंदावन आजही तिथल्या मातीच्या एका एका कणामध्ये राधा आणि कृष्ण वास करतात. त्या वृंदावनाची माती जरी उचलून कपाळाला लावायचं भाग्य मिळालं ना आपलं जीवन धन्य झालं माही. एवढी वृंदावनाची महती आहे. काय वृंदावनाची महती? मेरा मन पंछी ये बोले, मेरा मन पंछी ये बोले, उड़ उड़ वृंदावन जाओ, ब्रिज की लता पता से मेरा राधे राधे गाओ, मेरा राधे राधे गाओ, मैं शा 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 गाओ. मन पंछी बोले, मेरा मन पंछी बोले, उड़ उड़ वृंदावन जाओ, ब्रिज की लता पता से मेरा राधे राधे गाओ, मेरा राधे राधे गाओ, मैं शा 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 गाओ. वृंदावन में जहाँ हरियाला रचाते हैं, प्रेम भरी अपनी बांसुरियां आप बजाते हैं. वृंदावन में जहाँ हरियाला रचाते हैं, प्रेम भरी अपनी बांसुरियां आप बजाते हैं. राधा सगना राधा सगनाची सावरिया दर्शन करके आओ, ब्रिज की लता पता से मेरा राधे राधे गाओ.
टाळी वाजवा पाठीमागच्या महिला मंडळी टाळी वाजवा मैं राधे राधे गाओ मैं सा गाओ मैं राधे राधे गाओ मैं सा गाओ मैं राधे गाऊं मैं श्याम गाऊं मेरा मन पंछी बोले उड़ वृंदावन जाऊं माझ्या शरीरातलं हे मन रूपी पाखरू असं वाटतंय त्याला आत्ता उडावं आणि वृंदावनात जावं आणि काय करावं वृंदावन में जहां कन्हैया रास रचाते हैं जिथं भगवान कृष्ण रास क्रीडा करतोय बासरी वाजवतोय तिथं जाऊन राधा आणि कृष्णाचं दर्शन घ्यावं असं गोड वृंदावनाची महिमा आहे त्या वृंदावनामध्ये सगळेजण आता गेलेले आहेत कसं त्या वृंदावनाचं वर्णन वृंदावन कसं आहे त्याचं वर्णन व्यास महाराजांनी केलं वनम वृंदावनम नामो पश्यव्यम नवकाननो गोप गोपी गणाम सेव्यं पुण्याद्रित्र विरुद्धो वृंदावन नावाचं ते जे वन आहे ते वन अतिशय पवित्र त्या ठिकाणचा पर्वत त्या ठिकाणचं गवत वनस्पती गायींसाठी अत्यंत अमृता समान होतं सगळे गोप गोपी आणि सगळ्या गवळ्यांच्या ते हिताचं असलेलं वन त्या वनामध्ये वृंदावनामध्ये आता सगळेजण राहायला गेलेले आहेत पण तिथं सुद्धा राक्षसांनी पाठ नाही सोडली भगवान कृष्णाची तो दुष्ट कंस मामा कोण पाठवत होता राक्षसाला राक्षस कोण पाठवत होता कृष्णाचा एक शत्रू कोण होता कंस तो कंस पाठवत होता त्याने एक अघासुर नावाचा खूप मोठा राक्षस पाठवला तो राक्षस जो आहे तो पुतनेचा आणि बकासुराचा लहान भाऊ होता राक्षसांचे बी नाते सांगितलेत बरं का ग्रंथामध्ये कोणाचा कोण होता राक्षसांचे बी नातेवाईक असतात राक्षसांचे तर जास्त असतात साधू संताला तरी नाते कमी पण राक्षसाला लय जास्त असतात लय गोतावळा मोठा त्यांचा तो अघासुर नावाचा राक्षस पुतना आणि बकासुर त्यांचा लहान भाऊ होता कृष्ण आणि बलराम दादाला मारण्यासाठी त्यानं अजगराचं रूप धारण केलं आणि जबडा उघडला सगळ्या गायी गोपाळा सहित कृष्ण त्यांना वाटलं गुहा आहे गुहा त्यांना वाटलं गाईला वाटलं गोपाळाला वाटलं गुहा आहे कृष्ण सुद्धा आतमध्ये गेला आणि त्यानं जबडा बंद केला कोण त्या अघासुरानं अजगराच्या रूपामध्ये आलेल्या त्यावेळेला भगवान कृष्णानं स्वतःचं शरीर फुगवलं आणि त्यावेळेला त्या अजगराचा श्वास बंद झाला डोळ्याचे बुबुळ बाहेर पडले ब्रह्मरंध्र फोडून भगवान कृष्ण सगळ्या गायी आणि गोपाळाला घेऊन बाहेर पडला बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधेश्याम असा एक अघासुर नावाचा राक्षस आला त्याला मारलं एक धेनुकासुर नावाचा राक्षस आला धेनुकासुर ताड वृक्षांचं वन होतं ताडाचं वन ताड म्हणजे ताडाचं झाड कोणतं ताड माहित आहे काही जणांना माहित आहे हा हा कळालं ज्याला कळालं त्याला धन्यवाद नाही कळालं त्याला अजून जास्त धन्यवाद कळूच नाही ते पाठीमागची वट्ट्यावरची पुरुष मंडळी ताड कळाला ज्याला कळाला त्याला धन्यवाद ज्याला नाही कळाला तर अजून शतकोटी धन्यवाद साष्टांग दंडवत कळूच नाही ते जिंदगीवर ताडाची ताडी त्या ताड वृक्षांचं एक वन होतं त्या ताड वृक्षांच्या वनामध्ये धेनुक नावाचा राक्षस तो गाढवाच्या रूपामध्ये आला काय म्हणतोय मी गाढवाच्या रूपामध्ये आला आणि त्या गाढवाला अनेक सोबती सुद्धा होते गाढवाला शहाण्याला तरी कमी पण गाढवाला जास्त असतात का नाही हा गाढवाच्या रूपामध्ये तो धेनुकासुर नावाचा राक्षस आला आणि त्यानं गायीच्या कळपामध्ये बसला आणि बलराम दादा आणि कृष्णावर हल्ला केला
बलराम दादानं त्या धेनुक राक्षसाचे दोन्ही पाय धरले आणि गरगार फिरवला आणि आकाशामध्ये फेकून दिला. ताडाच्या झाडावर जाऊन तो आपटला. त्याचे सगळे अनेक जे बांधव होते, त्या गाढवाचे सोबती होते, त्या धेनुकासुराचे, ते सगळे बलराम दादा आणि कृष्णानं मारले. अशा प्रकारे एक नाही अनेक राक्षसांचा वध कृष्ण आणि बलराम दादानं केला. आता गायी चारायच्या वनामध्ये. ऐका, आजपर्यंत कृष्ण गावामध्ये होता, आजपर्यंत कृष्ण गोकुळात होता, पण आता गोकुळात राहणारा कृष्ण गायी वळायला वनात गेलाय. पण करमत नाही गवळणीला. काही गवळणी भांडायला यायच्या, पण काही गवळणीला वाटायचं कृष्णानं माझ्या घरी यावं, चोरी करावी. त्या निमित्तानं कृष्णाचं दर्शन होईल. त्या गवळणी आता त्यांना करमत नाही गोकुळामध्ये, गावामध्ये. मग त्यांनी पाण्याच्या निमित्तानं यमुनेवर जायचं आणि कृष्णाला पाहायचं पाण्याच्या निमित्तानं. एखाद्या वेळेला घागर भरलेली असायची, पण ती भरलेली घागर सुद्धा तिनं खाली काय करते, रीती करायची. गवळणी साधू संतांनी वर्णन केलं, ते डेरा तिनं खाली टाकून द्यायचं, पाणी सांडवून द्यायचं आणि घागर रिकामी करायची आणि सासूला सांगायचं मी चालले पाण्याला. पण कारण काय असायचं त्याच्या मागं? भगवान कृष्णाला पाहायचंय, कृष्णाला पाहायचं. आणि देव देखील तसाच होता बरं का. देवानं सगळ्या आपल्या जीव लावल्यानं सगळं गोकुळ वेड केलं होतं. गवळणी, गवळी, गायी सुद्धा आणि सोबतचे गोपाळ जे होते की नाही, गोपाळ, त्या गोपाळाला तर एवढा जीव लावला. मी सांगितलं, ज्याला संघटन शिकायचंय, ज्याला नेता बनायचंय, सोबतचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे कृष्णाकडून शिका. सोबतचे कार्यकर्ते कसे सांभाळावेत, त्यांना जीव लावावा लागतो. एक वेळ तुम्ही स्वतः उपाशी राहिले हरकत नाही, स्वतः उपाशी राहिले तर हरकत नाही, पण सोबतच्या कार्यकर्त्याला मात्र खाऊ घालावा लागतं. हा, कृष्णाचं तसंच होतं. एखाद्या घरामध्ये जर चोरी करायला गेला कृष्ण सोबतच्या सवंगड्याला घेऊन, गोपाळाला घेऊन, तर अगोदर सगळ्या गोपाळाला खाऊ घालायचा आणि उरलं तर स्वतः खायचा, उरलं तर खायचा. आपलपोट्या नव्हता तुमच्या आमच्यासारखा. हा, म्हणून म्हणतो, ऐका, असे कृष्णाच्या जीव लावल्यानं सगळे गोपाळ वेडे झाले होते. कृष्णाला सोडून एकही घास सुद्धा खात नव्हते. पण काही जण गरीब होते, काही जण गरीब होते, त्यांना वाटायचं कृष्णाला आपल्याकडून काहीतरी भेट न्यावी, पण घरची गरिबी. सगळे नंबर लावायचे, आज मी कृष्णासाठी काहीतरी नेणार, आज मी काहीतरी नेणार. कोणी वनामध्ये घेऊन जायचं तर कोणी घरी घेऊन जायचं. घरामध्ये काही नवीन पदार्थ केला आईनं तर तो गोपाळ चोरून न्यायचा, चोरून, आणि कृष्णाला द्यायचा. किसन्या, तुझ्यासाठी आणलंय, खाय रे. याला मित्रप्रेम म्हणायचं, मित्रप्रेम. पण आजकालच्या स्वार्थी मित्रांसारखं तेव्हाचं मित्रप्रेम नव्हतं मायबाप त्यांचं. हा, आजचं मित्रप्रेम स्वार्थी झालंय. जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे तोपर्यंत सगळे तुमच्या सोबत आहेत तुमचे मित्र, पण तुमच्या खिशातले पैसे संपू द्या, मग बघू तुमच्या पाठीमागं कोणता मित्र राहत होते. ऐका, एक शांडिल्य नावाचे ऋषी होते आणि त्या शांडिल्य नावाच्या ऋषीचा मधुमंगल नावाचा एक मुलगा होता. मधुमंगल कृष्णाचा अत्यंत जवळचा मित्र. फार लक्ष देऊन ऐका, माय फार गोड कथा आहे. हा, त्याला वाटायचं नेहमी माझे सगळे मित्र कृष्णासाठी काही नाही तर काही गोड घेऊन जातात खायला, पण माझी घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी काहीच नेऊ शकत नाही. त्याला स्वतःलाच एक अपराधीपणाची भावना त्याच्या मनामध्ये राहायची. पण एके दिवशी त्याच्या आईनं ताक केलं. ताक करतात माय, ताक केलं. ताक आंबट असते ते ताक. 4-4 दिवसाचं, 5-5 दिवसाचं, 8-8 दिवसाचं दही जमा झालेलं आंबट ताक. पण त्या मधुमंगलच्या मनात आलं आपण किसन्याला न्यायचं. आपला जीवाच्या पलीकडे जीव लावणारा माझा मित्र कृष्ण, त्या कृष्णासाठी ताक न्यायचं. सकाळची वेळ, आईनं जेव्हा ते ताक केलं, घरामध्ये भांड्यांची कमतरता, एवढी गरिबी त्या शांडिल्य ऋषीची, भांडे नव्हते. मग त्याच्या आईनं त्याला दिलं पटकन, ए चल मधुमंगल, ताक पी लवकर, चल मला काम आटोपायचे. त्यानं ताक पिलं काही, आणि काही थोड्या ताकाची असे गालामध्ये धरलं, तोंडामध्ये. काय म्हणतो आपण त्याला? चूळ धरली, काय म्हणतात? असं तोंडामध्ये धरलं ताक. आई म्हणली, अरे पिऊन टाक ना. पितो. काय म्हणला ते? तोंडामध्ये धरलं तसंच ताक. असे गाल फुगले, गाल थोडेसे फुगले शामरावदाजी. त्याच्या मनातून इच्छा, देव कसा आहे पाहणं. देव काही पाहत नाही, देव फक्त तुमचा भाव पाहतो. माय तुमचं हृदय किती निर्मळ आहे ते पाहतो. म्हणून तर मी नेहमी म्हणतो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तिथे. तुमचं मन आधी निर्मळ करा. देव दूर नाही बरं का.
त्यानं तोंडामध्ये ताक धरलं. आता मला सांगा, गुळाचा खडा करता खाता तुम्ही? तोंडामध्ये काही धरलं, शरीराचा एक नियम आहे, हळूहळू शरीर काय सोडतं? लाळ सोडतं. शरीर काय सोडतं? लाळ सोडतं. एक कपभर असलेलं ताक आता 2 कप झालं होतं. कशानं झालं असेल? तोंडातल्या थुंकीमुळं. लाळ सोडणं हे शरीराचा नियम. 1 कप ताकामध्ये दुसरी 1 कप लाळ मिसळली त्या मधुमंगलची आणि ते पळतच गेलं. कुठं गेलं? नंदबाबाच्या वाड्यासमोर. आणि वाड्यासमोर पाहिलं, वाड्यातून मध्ये दरवाजातून पाहिलं तर यशोदा काकू कृष्णाला मांडीवर बसवून असं खाऊ घालू लागली. गाई सोडायची वेळ झाली होती आणि मांडीवर बसून यशोदा हातानं जेवू घालत होती. एक लक्षात घ्या माय, जोपर्यंत कृष्ण गोकुळात होता त्याला हातानं जेवायचं काम पडलंच नाही. आईनंच खाऊ घातलं मांडीवर बसवून. त्याला घास भरवत होती हातानं. आणि त्या मधुमंगलला वाटलं आता कृष्णाला नेऊन ताक पाजवावं आपण, पण कसं पाजवावं? यशोदा काकू समोरच आहे. मग त्याला बोलवायचं तर, पण बोलवायचं कसं? ताक तर तोंडामध्ये फुल भरले. दाजी कसं बोलवलं असेल त्यानं? असं कवाडाच्या मागं लपलं दे. कशी हाक मारायला ते? तोंडामध्ये ताक भरलेलं. यशोदा म्हणली, किसन्या ते वानेर तुझे मित्र आहेत, पण ते रोजचे वानेर वेगळेच ओरडतात रे. आज हे वानेर माकड आहे का वानर आहे वेगळाच आवाज यायलाय. पाहिलं आजूबाजूला यशोदेनं, पण दिसना. हे लपून बसलं ना कवाडाच्या माग. कोण? मधुमंगल. पण कृष्णाला कळालं, हा हे आवाज माझ्या मधुमंगलचा आहे, मधुमंगलचा. पण आहे कुठं? दिसना. पुन्हा एकदा मधुमंगलनं असं डोकं वाकडं केलं. मग किसन्यानं ओळखलं, याच्या तोंडात काहीतरी आहे खायला आणि हे बोलवायले. कृष्ण म्हणला आईला, आई मी आत्ता आलो ग, रस्त्यावर काहीतरी आहे वाटतं, मी पाहून येतो. एखादं माकड वगैरे आलंय काय की नवीनच गावामध्ये, मी बघतो त्याच्याकडं. कृष्ण पळत आला, पळत. मधुमंगल काय झालं रे? पण त्याला बोलता येईना. काय झालं रे मधुमंगल? त्याला बोलता येईना. त्यावेळेला मधुमंगलनं कृष्णाचे असे खांदे धरले, खाली पाडलं जमिनीवर आणि त्याच्या छातीवर बसला. तोंडातलं उष्ट ताक डायरेक्ट त्याच्या तोंडामध्ये, डायरेक्ट कृष्णाच्या तोंडात उष्ट ताक पाजलं, उष्ट ताक. आणि ही सगळी लीला पाहिली वरून ब्रह्मदेवानं. आणि ब्रह्मदेवानं विचार केला. आता तुम्हाला तुमच्या मनात काही जणांच्या सुद्धा शंका आली असेल, अरे अरे अरे, गवळ्याच्या पोराचं उष्ट ताक पिणारा कृष्ण देव असू शकतो का? लोकांचं उष्ट ताक पिणारा कुठं देव असते का? जशी तुमच्या मनात शंका आली तशीच ब्रह्मदेवाच्या मनात सुद्धा शंका आली. आपण ब्रह्मदेव तिथंच फसला. गायी सोडल्या, गोपाळ सगळे गायी घेऊन वनात गेले, पण तिथं ब्रह्मदेवानं एक कारस्थान केलं. गायी गोपाळ सगळे चोरले, त्यानं उचलले आणि ब्रह्मलोकात नेले. आता पाहू म्हणलं हे खरंच देव आहे का? पण कृष्णालाही कळालं होतं हे ब्रह्मदेवाचं कारस्थान आहे. इथं कृष्णानं वेगळ्या मायावी गायी निर्माण केल्या, तसेच गोपाळ निर्माण केले आणि तेच गायी गोपाळ घेऊन घरी आला. तिकडं ब्रह्मदेवानं नेल्या ब्रह्मलोकात गायी, तिथं बांधल्या आणि परत आला. ब्रह्मदेवाचा 1 क्षण झाला, पण पृथ्वीवर 1 वर्ष झालं होतं शामरावदाजी, 1 वर्ष. त्या 1 वर्षामध्ये ज्या मायावी गायी होत्या का नाही देवानं निर्माण केलेल्या, दुप्पट नाही तिप्पट दूध देऊ लागल्या. खऱ्या गायी ब्रह्मलोकात होत्या, पण ज्या कृष्णानं निर्माण केलेल्या, देवानं निर्माण केलेलं काय हो? तुम्ही म्हणाल ह्या अगोदरच्या गायी, ही सृष्टी जी आहे ही ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सृष्टी आहे. पण भगवान कृष्णानं ज्या निर्माण केल्या गायी, त्या दुप्पट तिप्पट दूध देऊ लागल्या. ते गोपाळ ते सगळे. मग ब्रह्मदेव एके दिवशी शरण आला, मला माफ करा मी ओळखलं नाही तुम्हाला. ब्रह्मदेवाचा सुद्धा गर्वहरण केलं. काल पाहिला आपण इंद्राचा गर्वहरण केला, आज ब्रह्मदेवाचा सुद्धा गर्वहरण भगवान कृष्णानं केलं. असं करत करत आता कृष्ण त्या वृंदावनामध्ये सगळ्या गोपाळा समवेत लीला करतोय. एकदा गोड भजन करू आणि पुढची कथा ऐकू. राधे राधे बोलो राधे राधे. ऐका हे बघा, या पुढच्या इतकेच महिला मंडळी टाळी वाजवायल्यात बरं का. पाठीमागच्या महिला मंडळी प्रामाणिकपणे टाळी वाजवा माय. मला जरी तिथपर्यंत दिसत नसलं, हा 1000 डोळ्यानं पाहणार आहे तो देव. टाळी माझ्यासाठी महाराजाच्या समाधानासाठी नाही वाजवायची माय, एक लक्षात घ्या. टाळी वाजवायची देवासाठी. तो पाहणार आहे, महाराज नाही पाहणारा. हा, तुमची एक टाळीचा हिशोब त्याच्या अकाउंटला आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं शक्य आहे? ऐका, मोबाईल वापरणाराची संख्या किती आहे जगामध्ये? किती आहे? प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे की नाही आज?
तरी देखील प्रत्येक माणसाच्या मोबाईलचा हिशोब अमेरिकेमध्ये गुगलच्या ऑफिसमध्ये आहे. तुमच्या मोबाईलवर तुम्ही काय सर्च करता, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किती जणांचे नंबर सेव्ह आहेत, तुम्ही कोणाला काय मेसेज केलाय, तुमचा मोबाईल किती वाजता चालू होतो, किती वाजता बंद होतो, सगळं आहे की नाही अमेरिकेमध्ये गुगलच्या ऑफिसमध्ये रेकॉर्ड डेटा आहे की नाही. पाठीमागचे पिंपळाखालचे बसलेली मंडळी आहे की नाही. तसंच देवाचं आहे, तसंच देवाचं आहे. देवात तुमचा नंबर दाबल्याबरोबर आता नंबर सगळ्याला नंबर माणसाचा सुद्धा आता काही दिवसाला नंबरच येणार आहेत. ते बोलवार ते 98 50 55 60 70 ला काही दिवसाला असंच होणार. आता गाईला म्हशीला नंबर आले तर कानाला आहेत की नाही त्याचे ते अडकवलेले. गाईला म्हशीला शेळेला सुद्धा नंबर आलेत. देवाकडे बी तसाच आहे. काढा बरं ते 98 50 55 70 81 त्याचा डेटा काढल्याबरोबर हा माळवट्यात कथा चालू होती, यानं कुचराई केली होती टाळी वाजवायला. उकळा तेल कढई भरण कळ त्याचे भजे. असं होईल मायबाप. म्हणून प्रामाणिकपणे देवासाठी टाळी वाजवायची, महाराजासाठी नाही. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, जय हो. कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम. एक विनंती करू का पाठीमागे बसलेल्या पुरुष मंडळीसाठी. मायबाप पुढे पण जागा भरपूर शिल्लक आहे. तुम्ही जर पुढे येऊन बसले तर अजून आनंद होईल मला. या पुढे या. कोणाला आहे बघा मध्यंतरी काही काम आलं, कोणाला फोन आला, उठून जायचंय, मी काही बोलणार नाही. तुमचा घरचा महाराज आहे, मी तुम्हाला बोलणार आहे काय. त्याच्यामुळे घाबरू नका तुम्ही. या पुढे येऊन बसा. लाजायचं काम नाही. आपण सगळे गावातले आहेत, एका कुटुंबातले. त्याच्यामुळे या पुढे बिंदास न लाचा. मी कोणाला नाव घेऊन बोलवणार नाही. पण या. बिलकुल जाऊ शकता. तुम्हाला काम आलं मध्यंतरी, तुम्ही किती 5 मिनिटं बसान उठून जा, काही अडचण नाही. चला चला विषयाकडे वळू आपण. आपल्या भगवान कृष्ण गायी वळतोय आणि गायी वळताना फक्त गायीच वळतोय असं नाही. राक्षस सुद्धा मारले, गवळणीच्या खोड्या केल्या, पण राक्षस मारणं हा मुख्य उद्देश होता. एवढं हे लक्षात घ्या. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माच्या स्थापनेसाठी देवानं काम केलं. दुपारच्या वेळेला गायी चरायच्या, खूप गवत होतं खायला. आताच्या सारखं चाऱ्याला काही कमी नव्हती तेव्हा. डोक्या एवढ्याला गवत. गाईला वाकून खायचं कामच पडायचं नाही. उभ्या उभ्याच चरायच्या गाई. उभं राहूनच चरायच्या गाई. एवढं गवत होतं. उल्लेख आहे, मी सांगतो, प्रत्येक श्लोक आहे माझ्याकडं. मी जे बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीला माझ्याकडं प्रमाण आहे. आणि गाई आपोआप चरून थकायच्या, झाडाखाली बसायच्या. मग वेगवेगळे खेळ खेळायचे. हुतुतू, हमामा. आजकालच्या पोरांना हे खेळ सुद्धा माहित नाहीत. खेळ मांडीला लगोरी, लगोरी नावाचा खेळ होता. हुतुतू होता. पहिला एक खेळ राहिला बरं का, अजूनही एक खेळ अजूनही राहिलाय, चेंडू फळीचा. पूर्वीच्या काळी त्याला नाव चेंडू फळी होतं. आता काय म्हणायचं त्याला सचिन महाराज? चेंडू फळीला आता काय म्हणतात? कालच लेडीज टीमनं वर्ल्ड कप जिंकला क्रिकेट. तेव्हा नाव चेंडू फळी होतं, आता क्रिकेट नाव आहे त्याला. लोक म्हणतात आम्ही शोध लावला. नाही, हजारो वर्षापूर्वी माझ्या देवानं पहिलं पीच ज्याला म्हणतात, पहिलं पीच, पहिलं स्टेडियम तिथं होतं यमुनेच्या काठावर. आणि तिथं एका दिवशी खेळ रंगला, रंगात आला खेळ. पेंद्यानं बॉल आणला होता, नवीन चेंडू आणला होता. आणि पेंद्या म्हणला मीच बॉलिंग करणार, कोणालाच बॉलिंग करू देणार नाही. ऐका, फार गोड कथा आहे. कृष्ण म्हणला कर बा. बॅटिंगचा नंबर आला. बॅट घेतली कृष्णानं आणि पेंद्या बॉलिंग करतोय. बॉल टाकला, टाकल्याबरोबर एक फटका मारला, बाउंड्री के बाहर, एक छक्का, 6 रन. पण बॉल जाऊन अडकला कदंब नावाच्या एका झाडावर. त्या झाडावर बॉल अडकला. पण पेंद्या रडायला लागलं. पेंद्या पहिलंच रडकं होतं जरा. ते काय म्हणलं, ए बा किसन्या, आपल्याला बॉल पाहिजे बा, आपला बॉल परत पाहिजे. कृष्ण म्हणला ए रडू नको, आणून देतो तुला बॉल. बॅट टाकली कृष्णानं आणि टाकली आणि पळत गेला त्या कदंबाच्या झाडावर. झाडावर बॉल अडकला होता.
अडकलेला बॉल असा हात पोहोचणार त्याचा पोहोचणार कृष्णाचा, पण अशी फांदी हलवली आणि पाडला खाली पाण्यामध्ये बॉल. यमुनेच्या काठावर ते झाड होतं. बॉल पाण्यात पडल्याबरोबर पेंद्या म्हणला माझा बॉल गेला पाण्यात, आता मला पाहिजे. ऐका ना माय बाप, ते पाण्यात पडल्याबरोबर बॉल खाली बुडाला पाण्यात. एक घरी गेल्यावर प्रयोग करून पहा, बॉल पाण्यामध्ये टाकून पहा. लेकराचा बॉल असेल घरी खेळायचा प्रत्येकाच्या, पाण्यामध्ये टाकून पहा. चेंडू कधी पाण्यात बुडालेला पाहिला का? पण या कृष्णानं मुद्दाम बुडवला. त्याला काय करता येत नाही, त्यानं मुद्दाम बुडवला. का बुडवला? कारण त्याला पुढं एक राक्षस मारायचा होता तिथं सुद्धा. तिथं सुद्धा पेंद्या म्हणला मला बॉल पाहिजे. किसन्या म्हणला रडू नको, तुझा बॉल आणून देतो. त्यावेळेला कृष्ण परमात्म्यानं झाडावरून पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या कालिया नावाच्या डोहामध्ये कृष्ण परमात्मा पाण्यात शिरला. पाण्यात शिरल्याबरोबर सगळे गोपाळ घाबरले. आता आपला कृष्ण परत येत नाही. त्या डोहामध्ये त्या पाण्यामध्ये कालिया नावाचा जो नाग राहतोय, तो नाग त्याला आता डसणार, चावणार आणि आपला कृष्ण मरणार. आता आपला कृष्ण परत येत नाही. सगळे गोपाळ घाबरले आणि रडू लागले. रडू लागून काय म्हटले? पेंद्या सांग गड्या हो कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला. गड्या हो गड्या हो गड्या हो कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही ताळी वाजवायची, ताळी. कालिया डसेल कृष्णाला, कालिया डसेल कृष्णाला. होईल विषबाधा हरिला, होईल विषबाधा हरिला. गड्या हो गड्या हो गड्या हो कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला, 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 यमुना डोही बुडाला. आपला कृष्ण जो आहे तो यमुनेच्या डोहात बुडालाय आणि तिथे राहणारा तो साप कालिया आता आपल्या कृष्णाला चावणार. सगळे गोपाळ पेंद्याला शिव्या देऊ लागले. अरे तुझ्यामुळंच, तुझा बॉल काढण्यासाठी तू जर हट्ट केला नसतास तर आमचा कृष्ण पाण्यात गेला नसता. आता तूच जा गावाकडं, गोकुळामध्ये जा आणि सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या गवळ्यांना बोलवून घेऊन ये. पेंद्या धावत धावत रडत रडत गावामध्ये आला, गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये सांगितलं सगळ्या गवळ्यांना. यशोदा माईला सांगितलं, यशोदा काकू कृष्ण जो आहे तो यमुनेच्या डोहात बुडालाय, कालिया डोहामध्ये त्यानं उडी मारली. धावा सगळेजण पळा. सगळेजण पळत पळत यमुनेकडे निघाले आणि यशोदेनं पेंद्याला विचारलं, पेंद्या कृष्ण कसा काय यमुनेच्या डोहात बुडाला रे? पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग 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 सांग, पेंद्या सांग सांग सांग. हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. गाई वासरे अंबर रे, गाई वासरे अंबर रे, वेळी झाली ती बनचरे, वेळी झाली ती बनचरे. गोपाळ सगळे जबळी असता, गोपाळ सगळे जबळी असता, कोण सुचली एवढा. ताळी ताळी
पेंद्या सांग 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 पेंद्या सांग 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 हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. यशोदा काकू विचारू लागली पेंद्याला, पेंद्या कसा रे चेंडू पाण्यामध्ये गेला. पण त्यावेळेला सगळेजण रडत असलेले गोपाळ घाबरलेले आहेत आणि कोणीही सांगत नाही. त्यावेळेला यशोदा पाण्याकडे जाते. ऐका, आपलं जे प्रेम आहे, आपलं प्रेम किती नाटकी असतं एक लक्षात घ्या, किती नाटकी प्रेम असतं. यशोदा पाण्याकडे पळायली. थांबा, माझा कृष्ण बुडालाय, मला पण आता बुडायचंय. गवळणीनं धरलं, गवळणीनं धरलं दोन्ही दंडाला यशोदेच्या. अगं जाऊ नको पाण्यामध्ये, बुडशील. नाही नाही, माझा कृष्ण बुडालाय, मी पण बुडणार. कृष्णाला सगळं कळतंय बरं का. पाण्यामध्ये जरी आहे तो काय म्हणतोय, आई लयच नाटक करायली माझी, जराशी लीला बघूच काय की. जरा असे हात ढिले सोडायला लावले गवळणीला. यशोदा जशी जशी पाण्याकडे चालली गवळणी धरू लागल्या, पण एकदा गवळणीनं ढिलं सोडलं. ढिलं सोडल्याबरोबर यशोदा पुढे जाऊ लागल्या की नाही, मागच सरकली. स्वतःचा जीव किती प्रिय असतो बघा ना. माझा कृष्ण पाण्यात बुडाला म्हणू लागली एवढा वेळ यशोदा. पण जेव्हा स्वतःचा जीव द्यायची वेळ आली तेव्हा मागच सरकली. कृष्ण पाण्यामध्ये शिरला आणि शिरल्याबरोबर खाली गेला पाण्यामध्ये तळाला. तळाला गेल्याच्या नंतर तो जो कालिया नाग होता, तो कालिया नाग झोपलेला होता. झोपलेला नाग, त्याच्या पत्न्या होत्या बायका, त्याच्या बायका. त्यांनी पाहिलं कृष्णाला. अगं कोणाचं बाळ हे, एवढं सुंदर बाळ पाण्यामध्ये काय करते. त्याच्या आईला काळजी वाटत नसेल का, इथं या कालिया डोहामध्ये माझ्या नवऱ्याच्या तावडीमध्ये आलाय ते, आता माझा नवरा याला काय परत जाऊ देत नाही. ते त्या बायका एकमेकीला म्हणाल्या बरं का. आणि त्यांनी विचारलं कृष्णाला, बाळा अरे कशाला आलास पाण्यात, जावर. ते म्हणला तुमच्या नवऱ्यालाच मारायला आलोय. अरे मृत्यू तुझा जवळ आलाय, जा लवकर. एक लाथ मारली आणि त्या झोपलेल्या नागाला उठवलं त्या कालियाला. त्यावेळेला चौताळलेला तो कालिया नाग कृष्णावर धावून आला. दोघांचं युद्ध जुंपलं. कृष्णानं शिताफीनं त्याच्या फणावर चढला आणि फणावर चढून त्या कालिया नागाच्या फणावर नृत्य करायला सुरुवात केली. तांडव नृत्य. कालिया नागाच्या डोक्यावर नाचला कृष्ण आणि कालिया नागाच्या तोंडातून रक्त यायला लागलं. रक्त जेव्हा यायला लागलं नागाच्या तोंडातून, त्यावेळेला शरण आला तो, कृष्णा मला माफ कर, सोडून दे मला, मी काय बिघडवलं तुझं. त्यावेळेला सांगितलं, अरे तुझ्या भीतीमुळं एकही पशु पक्षी प्राणी या डोहामध्ये यमुनेच्या पाणी पित नाही. तुझ्यामुळं सगळं पाणी विषयुक्त झालेलं आहे. या विषामुळं जनावरं पाणी पित नाहीत. मग इथून निघून जा, निघून जा. ते म्हणला मी इथून कुठं जाऊ, मी जर इथून गेलो तर मी मरणार. म्हणला मला मारायला गरुड टपूनच बसलाय. गरुडाचा आणि कालिया नागाचा 36 आकडा होता. तर ते कशामुळं होतं तेवढं सांगणार नाही मी, कारण मला पुढं जायचंय अजून. पण कृष्णानं सांगितलं, आता तुला गरुड काहीही करणार नाही. ते म्हणला कशामुळं, माझ्या पायाचे ठसे जे आहेत ते तुझ्या डोक्यावर उमटलेत आता, कारण मी तुझ्या डोक्यावर उभं राहून नाचलो, तांडव नृत्य केलं, म्हणून माझ्या पायाचे ठसे तुझ्या डोक्यावर उमटलेत. आणि माझ्या पायाच्या खुणा गरुडाला माहित आहेत, कारण गरुड माझं वाहनच आहे, विष्णू परमात्म्याचं वाहन. म्हणून आता गरुड तुला काही करणार नाही. माझी सही तुझ्या डोक्यावर दिसली, कामच झालं तुझं. त्यावेळेला कालिया तिथून निघून गेला आणि भगवान कृष्णानं पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प ज्याला म्हणू आपण, पहिलं पाणी फिल्टर, तिथलं पाणी फिल्टर केलं, पाणी शुद्ध केलं यमुनेचं. आणि सगळ्या जनावरांना, पशु पक्ष्यांना आजपासून ती यमुना, तो यमुनेचा कालिया डोह पाणी पिण्यासाठी मुक्त केला. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधे श्याम. आता आपल्याला एक नाही अशा अनेक लीला, भगवंताचं चरित्र, हरी अनंत, हरी कथा अनंत असं म्हटलेलं आहे. देवाचं चरित्र कधीही संपत नाही. माय पृथ्वीचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली तरी देखील भगवंताचं चरित्र हे कधीही न संपणार आहे. 1000 मुख असलेला शेष नाग सरस्वती जरी लिहायला बसली आणि 1000 मुखानं शेष जरी वर्णन करायला बसला तरी त्याची देखील वाणी अपुरी पडेल. मी तर एक तुच्छ मानव आहे, मी तर एक सर्वसामान्य माणूस आहे, मी काय वर्णन करू शकतो त्याचं चरित्र. दादा आता आपल्याला जायचंय वेणू गीताकडं. भागवतामध्ये 3 गीतं आलेले, 3 गीतं. एक
म्हणा वेणुगीत, दुसरं म्हणा गोपीगीत आणि तिसरं भ्रमरगीत. हे जे 3 गीतं आहेत की नाही, हे भागवताचा आत्मा आहेत. हे 3 गीतं आलेले आहेत भागवतामध्ये. वेणुगीत म्हणजे बासरीचं वर्णन, बासरीचं वर्णन. दुसरं आलंय गोपीगीत. गोपीगीत म्हणजे गोपिकांनी कृष्णासाठी केलेला धावा, त्याला गोपीगीत म्हटलंय. आणि तिसरं सांगितलं मी भ्रमरगीत. भ्रमर म्हणजे भोंगा, फुलावर जो भोंगा असतो तो भोंगा, त्यानं कृष्णाचं वर्णन केलेलं, त्याला भ्रमरगीत असं म्हटलंय. असे 3 गीतं आलेले आहेत. त्यातलं आपल्याला वेणुगीत पाहायचंय. शरद ऋतू आहे, ऐका, फार गोड कथा आहे. आता शरद ऋतू, स्वच्छ तळे भरलेले आहेत पाण्यानं, त्या पाण्यामध्ये कमळ उगवलेले आहेत, सुगंधी मंद वारा वाहतोय, फुलं झाडं वेली अशा मोहित करणाऱ्या वृंदावनामध्ये गोपाळ आणि गायींना घेऊन कृष्णानं प्रवेश केलेला आहे. आणि फुलांनी बहरलेल्या वनराईमध्ये धुंद भ्रमर आहेत, पक्षी किलबिलाट करतायत, त्यामध्ये कृष्णानं आपली गोड बासरी वाजवलेली आहे. बासरी वाजवायला सुरुवात केली आणि त्या मुरलीचा आवाज ऐकून गवळणी मोहित झाल्या गवळणी. आणि कृष्णाचं आणि मुरलीचं वर्णन करतात त्या गवळणी. ते ज्या मुरलीचं वर्णन केलं, त्या बासरीचं वर्णन केलं, त्या वेणूचं वर्णन केलं, त्यालाच वेणुगीत असं म्हटलेलं आहे. वेणुगीत गोड वर्णन केलं व्यास महाराजांनी देखील. बरहा पीडम नटवर वपो कर्णयो कर्णिकारो बिभ्रदवास कनक कपिशो वैजयंती च माला रंधाण वेणोर्धर सुधया पूरयन गोपवृंदे वृंदारण्य स्वपदरमणो प्राविश्यद गीत कीर्ती. गोपाळांसहित श्रीकृष्ण वृंदावनामध्ये मस्तकावर मोर पंख धारण केलेला आहे, कानामध्ये कण्हेरीचे फुलं आहेत, सोन्यासारखा पितांबर पिवळा धारण केलेला आहे आणि गळ्यामध्ये वैजयंतीची माळा आहे. त्याचं रूप एखाद्या नटासारखं किती सुंदर दिसतंय. गोड बासरीचा मधुर आवाज हे वृंदावनामध्ये अधिकच रमणीय वाटते असं वर्णन आहे. कृष्णाची जी बासरी आहे की नाही, बासरी एका दृष्टीनं पाहिलं तर सर्वसाधारण लाकूड आहे, बरोबर आहे. बासरी कशाची असती माय? महिला मंडळी सांगा, बासरी कशाची? आजकाल प्लास्टिकच्या बी यायल्यात, पण त्याला बासरी नाही म्हणायचं. बासरी जी असते, बासरी ती वेळूची असते. कशाची असते? वेळूची, बांबूची. त्याला बांबू म्हणा, वेळू म्हणा, बांस म्हणतात हिंदीमध्ये. त्या वेळूची असते. आणि ते वेळू असा कधीही तोडून नाही आणता येत बरं का. ते एका विशिष्ट तिथीला तोडून आणावा लागतो. ज्याची बासरी करायची का, त्या विशिष्ट तिथीला त्या झाडाची पूजा करून त्या झाडाचं ते लाकूड, त्या बांबूचं, वेळूचं ते लाकूड, तो बांबू तोडून आणावा लागतो, त्याची पूजा करावी लागते. आणि एक लक्षात घ्या, जो कृष्ण आहे, कृष्ण रात्रंदिवस त्या बासरीला हातामध्ये वागवतो. रात्रंदिवस कृष्णाची मूर्ती बिना बासरीची कधी पाहिली का हो तुम्ही? कृष्णाची मूर्ती बिना राधेची सापडेल एखाद्या वेळेस, बरोबर, बिना राधेची सापडेल, पण बिना बासरीची सापडेल का? काय पुण्य असेल त्या बासरीचं की देवानं ते लाकडाचा तुकडा रात्रंदिवस हातामध्ये ठेवावा. एवढी प्रिय बासरी का देवाला? कशामुळं? लक्षात घ्या माय, ती जी बासरी असते की नाही, बासरी ती आतमध्ये पोकळ असते. पोकळ काय सांगतोय मी? आतमध्ये पोकळ असते, मध्ये भरलेलं असतं का ते लाकूड. आतमध्ये एका बाजूकडून हवा सगळी पूर्ण आपोआप बाहेर निघते, एकीकडून फुकलं की दुसरीकडे निघते हवा. मी मगाशी देखील सांगितलं आणि आता देखील सांगतोय, जशी त्या बासरीमध्ये गाठ नसते एकही, तशी माणसानं देखील आतमध्ये गाठ ठेवू नये अंतरामध्ये. ज्याच्या अंतःकरणामध्ये गाठ आहे ना, लक्षात घ्या, गँग्रीन होते, कापून काढावं लागते. अंतरातल्या गाठी दूर करा. ज्याच्या अंतरामध्ये गाठ नाही, देव त्यालाच आपल्या हातात धरतो आणि त्यालाच लाडकं बनवतो. देवाचं लाडकं बनवायचं असेल तर बासरीपासून बोध घ्या. कोणी सांगत नाही ही कथा, ऐका, फार खोलात जावं लागतं. बासरी बनण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे देवाचं लाडकं बनायचं असेल, बासरी ही देवाची लाडकी आहे. लाडकी, किती लाडकी? गवळणी म्हणायच्या, अरे कृष्णा, तुला आम्ही खायला दूध देतो, तूप देतो, दही देतो, लोणी देतो, तू पाहिजे तसं म्हणला आम्हाला नाचा तर नाचतो सुद्धा, तरी सुद्धा तू आमच्या जवळ एक क्षणभर सुद्धा थांबत नाहीस. लगेच आत्ता येतो की पळून जातो, पण रात्रंदिवस त्या बासरीला जवळ ठेवतो. बासरीला आम्हाला असं वाटतं
ती बासरी बासरी नाही, आमची सवत आहे सवत. काय म्हणते? नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली जगत सजना. नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली जगत सजना. हे नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सवते सजना. नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सवते सजना. सदैव तिजला लागे ओठाला मग वाटून येता हे भवनाला. हे सदैव तिजला लावी ओठाला मग वाटू नये का हे वामनाला हे मनाला हे वाटे मनाला. हे नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सवत सजना. सदैव तिजला लावी ओठाला मग वाटून येता हे भवनाला. हे वाटे मनाला हे वाटे मनाला हे वाटे मनाला. गवळणी म्हणायच्या कृष्णाला, नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सवत सजना. सदैव तिजला लावी ओठाला मग वाटू नये का हेवा मनाला. गवळणी म्हणायच्या, अरे त्या बासुरीचा हेवा वाटतोय आम्हाला. हेवा का? रात्रंदिवस तुझ्या कधी कमरेला खोवलेली असते, कधी डोक्यावर मुकुटात खोवतो, कधी या हातात कधी या हातात. रात्रंदिवस तुझ्या हातामध्ये ती बासरी आणि आमच्याकडे पाहत सुद्धा नाहीस कृष्णा तू. आमची सवत आहे की काय ती बासरी? इतकी लाडकी ती बासरी होती. बासरी का? कशामुळं बासरी लाडकी एवढी देवाला? सांगतोय का? अगदी थोडक्यात सांगतो. मलाही माहिती आहे तुमची चुळबुळ चालू झाली, याचा अर्थ इंटरव्हलचा टाइम होत आलाय. हा, माझ्याही लक्षात येतं ते, पण एक 10 मिनिटं ऐका, लक्षपूर्वक ऐका, फार गोड आहे. तो जो बासरी असतो, बासरी तो वेळू माय, त्याला बासरी बनायचं असतं, देवाचं लाडकं बनायचं असतं. वेळूचं झाड पाहिलं का तुम्ही? वेळूचं झाड पाहिलं? हात वर करा ज्यांनी पाहिलं त्यांनी. वेळूचं बांबूचं झाड 1 2 3 4 5 6 50 55 60 70 85 90 100, फक्त 100 जणांनीच पाहिलं. वेळूचं झाड जो असतं ते एकटं कधीच नसतं, बरोबर? त्याचं 5-50 ते गणगोत सगळं एकदाच असते, बरोबर की नाही गोपीनाथ मामा? 100-200 बांबू एकाच जागेवर निघतात. त्याचे माय बाप भाऊ बहीण सगळे मावसा मावशी काका काकू सगळे भाऊकी सहित असतं ते एकदाच. गावच्या गाव म्हणलं तरी हरकत नाही. पण ऐका, ज्याला देवाचं लाडकं व्हायचंय, म्हणजे ज्याला बासरी व्हायचंय, ते सगळं आपलं घरदार सोडते, आई बाप सोडते, मुलं बाळ सोडते आणि एकटाच निघते ते एवढा तुकडा वेळूचा, बरोबर? आणि त्याला कापल्याच्या नंतर त्याला पुढची अवस्था काय? डायरेक्ट बासरी होते का ते? नाही. त्याला घरी आणल्याच्या नंतर आपण त्याला तापवतो, त्याला भाजावं लागतं, बरोबर? माय तसं त्याला संसाराच्या भट्टीमध्ये भाजून निघावं लागतं. हा, मग ते बासरी बनायच्या लायकीचं बनते. तरच देव लाडकं देव कोणालाही हातात घेत नाही. एक लक्षात घ्या, देवाचा लाडका बनायचा असेल तर आधी संसारापासून गणागोतापासून दूर व्हावं लागतं. माझं 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 करीत बसल्यावर होत नाही. हा, माझा बंड्या, माझी पप्पी, माझं सोन्या हे केल्यावर नाही माय देवाचा लाडका होता येत. त्याच्यासाठी आधी मग संसाराच्या भट्टीत तापावं लागतं. तापल्याच्या नंतर बासरी होत नाही ते ताबडतोब. आहा, नाही. त्याच्यानंतर त्याच्या मधल्या ज्या गाठी आहेत का नाही, गाठी, त्याला कांडे म्हणतो आपण, त्या गाठी काढून टाकाव्या लागतात. बरं, तितकं झाल्याच्या नंतर संपली नाही त्याची परीक्षा, त्याला छिद्र पाडावे लागतात. आणि छिद्र पाडल्याच्या नंतर देव जसा त्याच्यामध्ये हवा भरतो, मग तशी त्याच्यातून सप्तसूर बाहेर निघतात. हा, मग तो बासरी बनला, मग देवाचा लाडका बनला. देवाचा लाडका बनणं एवढं सोपं नाही माय बाप. चला ऐका, ती बासरी, त्या बासरीविषयी हेवा वाटायचा गवळणीला, आणि अशी ती बासरी वाजवायचा कृष्ण, एवढी गोड वाजवायचा. एके दिवशी, आता ऐका, आपल्याला हळूहळू मी विषय सांगतो. आपल्याला जायचंय रासलीलेकडे, आपल्याला जायचंय रासलीलेकडे. रासलीलेच्या अगोदर एक लीला सांगावी लागते, ती आवश्यक अगोदरच सांगावी लागते, तिचा नियम ठरलेला आहे.
वस्त्रहरण लीला. वस्त्रहरण लीला, वस्त्र म्हणजे कोणतं हो? काही जणांच्या डोक्यामध्ये रास लीला आणि वस्त्रहरण लीला याच्या बाबतीमध्ये गैरसमज आहेत लोकांमध्ये. ते गैरसमज डोक्यातले काढून टाका. वस्त्र म्हणजे कोणतं हरलं देवानं, त्याला चिरहरण लीला देखील म्हणतात. लाज भय शंका दुरावीला मान. लाजेचं वस्त्र, भयाचं वस्त्र, शंकेचं वस्त्र देव दूर करतो. ज्याला जवळ घ्यायचंय का, देवानं ठरवलंय ज्याला जवळ घ्यायचंय त्याची लाज, भय आणि शंका हे वस्त्र दूर करतो. आलं का लक्षात? चला, त्याच्या गवळणी होत्या. त्या गवळणीचे देखील वेगवेगळे प्रकार होते. गोपिकामध्ये 2 प्रकार, एक म्हणजे नित्यसिद्ध आणि एक म्हणजे साधन सिद्ध. फार खोलाचा विषय आहे, ऐका. साधन सिद्ध गोपिकामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये श्रुती रूप आहेत, संकीर्ण आहेत, अन्यपूर्व आहेत, अनन्यपूर्व आहेत. एकदा त्या गोपिका यमुनेमध्ये, लक्षपूर्वक ऐका, फार गोड विषय आहे. एकदा त्या गोपिका यमुनेमध्ये निर्वस्त्र होऊन स्नान करू लागल्या. काय म्हणतोय मी? निर्वस्त्र होऊन स्नान करू लागल्या. कृष्ण परमात्म्याला जेव्हा कळालं, ते एक प्रकारचं त्यांचं व्रत होतं. व्रत आपल्याकडे सुद्धा महिला मंडळी व्रत करतात. नदीवर जायचं आणि नदीवरच आंघोळ करायची आणि तिथंच पूजा करायची. कोणतं व्रत म्हणायचं त्याला? मोठ्यानं सांगा माय, कोणता व्रत म्हणतात? आता कळालं. एवढ्या मोठ्यानं विचारलं, ऐकू आलं नाही तुम्हाला? जातात ना तुम्ही? हो म्हणा, फक्त मान हलवा. हा, नदीवर जाऊन जे व्रत करतात तसंच त्या गोपिकांनी सुद्धा एक व्रत करायचं ठरवलं होतं. हेमंत महिना आहे, हेमंत ऋतू आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे. ऐका, फार गोड आहे. हेमंत ऋतू आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये कात्यायनी नावाचं व्रत त्या गोपिका करू लागल्या. कात्यायनी व्रत. त्या कात्यायनी व्रताचा नियम असा असतो, सूर्योदयाच्या वेळेला गंगेवर जायचं आणि तिथं आंघोळ करायची आणि तिथंच पूजा करायची. वाळूची मूर्ती तयार करायची आणि तिथं पूजा करायची. पण त्या सूर्योदयाच्या अगोदर जाऊन निर्वस्त्र होऊन स्नान करू लागल्या. निर्वस्त्र, अंगावर कपडे नाहीत, तसेच कपडे त्यांनी काठावर काढून ठेवलेत यमुनेच्या आणि निर्वस्त्र होऊन स्नान करतायत. कृष्णाला बातमी कळाली, गोपिकांनी असं असं व्रत चालू केले, निर्वस्त्र होऊन स्नान करतायत. कृष्ण एका दिवशी त्या गोपिका गेल्या पाण्यामध्ये आणि कृष्णानं वस्त्र उचलली आणि ठेवले झाडावर. कृष्णानं काय केलं? वस्त्र उचलले, कपडे, आणि झाडावर त्या कदंबाच्या ठेवले आणि बसला त्याच फांदीवर. आपण देखील पाय खाली लोंबते सोडले आणि बासरी वाजवतोय. बासरी, गोड बासरी वाजवली कृष्णानं आणि बासरीचा आवाज जसा कानावर पडला, त्या गवळणीच्या पाण्यामध्ये शिरलेल्या त्या गवळणी आंघोळ करत होत्या आणि आंघोळ करत असलेल्या गवळणीच्या कानावर जेव्हा बासरीचा आवाज पडला, त्यावेळेला गवळणी एकमेकीला म्हणतात, अगं आला ग तो, आला तो. कोण? कृष्ण आला. चला लवकर, निघा बाहेर पाण्याच्या. गडबडीनं काठावर आल्या. त्या काठापर्यंत पाण्यातच आहेत अजून, पण काठापर्यंत आल्या, ज्या ठिकाणी कपडे ठेवलेले होते कपडेच गायब. अगं आपले कपडे कुठे गेले? एक जण म्हणले, ती त्या तिथं त्या झाडावर, कदंबाच्या झाडावर तुझी साडी दिसते, बघ बरं. पाहिलं तर सगळ्या जणींच्या साड्या तिथं त्या कदंबाच्या झाडाच्या फांदीवर. अगं तिथं कोणी ठेवल्या? त्यानंच ठेवल्या. ते बघ, त्याचे पाय पलीकडे दिसत आहेत त्या पलीकडच्या फांदीवर. कोणाचे? कृष्णाचे. कृष्णा, दे रे आमच्या साड्या दे. मोठ्या आवाजात त्याला धमकी द्यायला जशी काय, आणि ते धमकीला भिणार आहे का? ते धमकीला भीते त्यांच्या गवळणीच्या. त्यानं बासरी हातातली खाली धरली, बासरी वाजवायची बंद केली आणि गवळणी म्हणू लागल्या, कृष्णा दे रे आमचे कपडे. ते म्हणला, देत नाही, जा काय करायचं करा. देत नाही, दे, कोणाला देत नाही, देत नाही म्हणला. मग त्यांचा वरचा आवाज खालच्या पट्टीत आला जरा. देत नाही म्हणल्यावर मग त्या घाबरल्या. पहिल्यांदा त्यालाच धमकी देऊ लागले, जगाच्या बापाला. मागून घाबरल्या त्या. कृष्णा दे रे. ते म्हणला, असं देणार नाही, कान पकडा. त्यांनी कान धरला असा. आता नाही परत आंघोळ करणार यमुनेमध्ये. काय कारण? कृष्णानं त्यांचे कपडे ते पळवून का नेलेवर सांगतोय का? एक शास्त्र असं सांगतं, आंघोळ करताना कधीही कुंडामध्ये, तीर्थामध्ये, नदीमध्ये निर्वस्त्र होऊन कधी आंघोळ करायची नाही. कृष्णानं कशासाठी धडा शिकवला त्या गवळणीला? त्याचं कारण हे, निर्वस्त्र होऊन कधी स्नान करायचं नाही. तीर्थामध्ये असो, कुंडामध्ये असो, नदीमध्ये असो, कुठेही निर्वस्त्र होऊन करायचं नाही स्नान. त्यावेळेला कृष्णानं सांगितलं, नाही देणार. विनवणी करू लागल्या, दे रे कृष्णा दे. गोड एक गीत आहे,
नको न्याहाळू नितळ काया ओले ते उघडे दे रे काना काना दे रे तोळीने लुगडी दे रे काना काना दे रे तोळीने लुगडी तेरे काना तेरे तेरे चोळी लुगडी तेरे काना माझा कान्हा तेरे कान्हा कान्हा तेरे चोळी लुगडी तेरे कान्हा कान्हा तेरे चोळी लुगडी बालपणीचे कल्लडवाने मला कवळीले तू येताने कचले ओमे काठावर ते मदनाची लागणे देरे काना दे रे तेरे कान्हा कान्हा तेरे चोळी लुगडी तेरे कान्हा कान्हा तेरे वाजवा वाजवा बिंदास ज्याला आवडलं त्याने बिलकुल वाजवा टाळी वाजवायला लाजायचं नाही एखादं वाक्य आवडलं भजन आवडलं एकदा एकदा वाजवा सगळ्या आमच्या माझे साथीदार सगळे गायक वादक एक तर आपलंच लेकरू आहे आणि हे त्याच्या मायबापाचं नाही बरं का आजपासून अजून सांगायलो हे माझं आहे हा ते माझं आहे आणि मला एक अजून पाहिजे आई मला जे वेशभूषा करण्यासाठी ज्याला आपण झाकी बनवणारा पाहिजे म्हणतो ते झाकी बनवणारा पाहिजे मला एक द्या कोणाचं द्यायचंय माझ्याजवळ पण एक आहे त्याच्यासाठी अट आहे कला कोणालाही शिकता येत नाही माय त्याच्यासाठी नम्रता लागते हा मामा आहे मामाला नेऊ का बर शिकण्यासाठी नम्रता लागते पण आता पोरं नम्र राहिले नाहीत आता नम्री झालीत पोरं नम्री झालीत मला नम्री जमत नाही हा त्याला बस म्हणलं तिथं बसते 4-4 घंटे बसून शिकते माझ्याजवळ ते म्हणून त्याला कला साध्य झाली नाही तर एवढ्या लवकर कोणी कलाकार होत नाही माय ऐका तसंच लेकरू पलीकडचं आमचं सागर आहे हा भगवान कृष्णानं सगळ्या गवळणीला सांगितलं हे बघा तुमचे वस्त्र तुमच्या साड्या तुमचे कपडे मी परत देतो पण एक अट आहे अट कोणती अट तुम्ही मला पूर्ण शरण या पूर्ण शरण म्हणजे मी नेहमी सांगतो दोन्ही हात वर करून देवा तू मला सांभाळ रे असं हात वर करणं म्हणजेच पूर्ण शरण येणं तुम्ही पिक्चर पाहता सगळेजण टीव्ही पाहता का पिक्चर पाहता सगळेजण ऐका टीव्ही पाहणारे हात वर करा टीव्ही पाहणारे फक्त वाह तुमच्यासाठी मीच टाळ्या वाजवतो कोणीच टीव्ही पाहत नाही तुम्ही ए पोरो हो तुम्ही पाहता ना पिक्चर मध्ये डाकू असते डाकू बरोबर आहे की नाही डाकू जे असते त्याला पोलीसवाले पकडतात हिरो पकडते पोलीसवाला असते हिरो आणि त्याला काय म्हणते असं पाठीमागं पिस्तूल लावते पाठीला त्याच्या बंदूक लावते आणि काय म्हणते हँड्सअप म्हणते की नाही हँड्सअप म्हणलं की काय हँड्स म्हणजे हात अप म्हणजे वर करणे हँड्सअप म्हणलं की ते डाकू हात वर करते हात वर करणं म्हणजे मला पूर्ण शरण ये आज सगळं लय सोपं आहे कोणताच ग्रंथ काहीच लय अवघड नाही हा हँड्सअप तसं देवाला शरण जाणे ते गुंड पोलीसवाले म्हणतात मला पूर्ण शरण ये पाठीमागून बंदूक लावतात त्याला हँड्सअप म्हणलं की ते हात वर करतात तसं आपण हात वर करायचे आणि देवाला शरण यायचं कृष्ण तसाच म्हणला त्या गवळणीला तुम्ही मला पूर्ण शरण या दोन्ही हातानं माझी विनंती करा पण त्यांना पहिल्यांदा लाज वाटत होती पण मी तेच सांगितलं सुरुवातीला लाज भय शंका दुराविला मान
ते वस्त्र देवानं चोरलं आणि सगळ्या गवळणी दोन्ही हात वर करून विनंती करू लागल्या देवाची. कशी विनंती करू लागल्या? आपण सुद्धा एकदा उभं राहून भजन करू. ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा रे, ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र ते रे गोविंदा रे, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र ते रे गोविंदा. टाळी टाळी ऐक मुकुंदा विनवनी पिंदा, ऐक मुकुंदा विनवनी पिंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे गोविंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे गोविंदा. ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा रे, ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र ते रे गोविंदा रे, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र ते रे गोविंदा. थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. शाबास. थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. भरली दुपार दिवस आला बर, भरली दुपार दिवस आला बर, भानुदास गेला असे डोंगर आड, वस्त्र ते रे गोविंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र ते रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवनी पिंदा, ऐक मुकुंदा विनवनी पिंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. टाळी नाही थांबली पाहिजे, टाळी टाळी. ऐका टाळी वाजवायची सर्वांनी. घरी माझे ताने लेकरू, कोण बांधील काय वासरू, माझे ताजले करू, कोण वाजिले काय वासरू. घरी माझे ताने लेकरू, कोण बांधील काय वासरू, माझे ताजले करू, कोण वाजिले काय वासरू. घरी माझे सासू सासरे करते सासर वास, वस्त्र ते रे गोविंदा. वा 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 वा. थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. हे थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा.
विनवी की गवळण दोन्ही हाताने एका जनार्दनी पूर्ण कृपेने टाळी टाळी विनवी गवळणी दोन्ही हाताने एका जनार्दनी पूर्ण कृपेने विनवी की गवळण दोन्ही हाताने एका जनार्दनी पूर्ण कृपेने जय हो विनवी गवळणी दोन्ही हाताने घरी माझे पती मला करतील सासरवास वस्त्र दे रे गोविंदा थंडगार पाणी आहे वाजते थंडी वस्त्र दे रे गोविंदा जगार पाणी आहे वाजते थंडी वस्त्र दे रे गोविंदा हे थंडगार पाणी आहे वाजते थंडी वस्त्र दे रे गोविंदा ऐक मुकुंदा विनमुक्तींदा रे ऐक मुकुंदा विनमुक्तींदा थंडगार पाणी आहे वाजते थंडी वस्त्र दे रे